आजच्या वक्त्या डॉक्टर सौ अंशू महेश मुळे, अकल्पिता मॅडम आणि इतर सर्वांचं स्वागत करते. यापूर्वीही डॉक्टर अंशू मॅडम यांनी एक सेशन आपल्यासाठी घेतलेलं होतं, त्यामुळे बऱ्याच जणांना परिचय आहेच त्यांचा. पण आपण परत एकदा परिचय करून घेऊया नवीन लोकांसाठी. त्या 1998 पासून अहिल्यानगरमध्ये श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल इथे आयुर्वेदिक वंध्यत्व उपचार तज्ञ आणि जीर्णवाधी उपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये व्याख्यानं घेतली आहेत. अनेक वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये आरोग्यविषयक लेखन केलं आहे. आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांमधून, विविध ठिकाणी घेतलेल्या व्याख्यानांमधून त्यांनी आरोग्यविषयक आणि सामाजिक विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये तारुण्यावस्थेकडे जाणाऱ्या मुलींना त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांचं शास्त्रीय ज्ञान देऊन त्या विनामूल्य मार्गदर्शन करत असतात. अनाथ आश्रम आणि इतर काही संस्था यांना त्या कायमस्वरूपी आर्थिक आणि आरोग्यविषयक मदत देत असतात. एका संस्थेमार्फत काश्मीरी अनाथ मुलींसाठी भरीव स्वरूपात मदत कार्य करतात. समाजातील सर्वांसाठी विनामूल्य विवाहपूर्व समुपदेशन करतात. प्लस फाउंडेशन या NGOच्या संस्थापकांपैकी त्या एक आहेत. या NGO मार्फत अहिल्यानगरमध्ये दर महिन्याला विविध विषयांवर व्याख्यानं आणि कार्यशाळांचं आयोजन केलं जातं. ईशान्य भारताच्या राज्यांमधील शाळांमध्येही अशा प्रकारचं आयोजन केलं जातं. कोरोना महामारीच्या काळामध्ये त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले आहेत. अनेक सिरियस आणि क्रिटिकल रुग्णांवर ICU मध्ये कोरोनाच्या काळातच यशस्वी आयुर्वेदिक उपचार त्यांनी केले. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी लाखो गरजू नागरिकांना, गरजू कुटुंबांना, तसंच हजारो स्थलांतरित विस्थापित कामगारांना आरोग्य सेवा आणि अन्नदान सेवा पुरवली आहे. त्यांच्या या विविध क्षेत्रांमधील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलं आहे. ते पुरस्कार असे आहेत: शिक्षकेतर शिक्षक, जीवन गौरव, सिटीचे हिरो, विद्यार्थी शिल्पकार. त्यांच्याकडून आज आपण ऐकणार आहोत पती पत्नी निरोगी लैंगिक सहजीवन. डॉक्टर अंशू मॅडम, आपण सुरुवात करावी अशी सर्वांच्या वतीनं विनंती करते. ओव्हर टू यू. थँक्यू मॅडम. आजचा जो विषय आहे, नियमित सत्व साप्ताहिक मिलनमध्ये आपण भेटतच असतो, पण आज मला जे काही जॉईन झालेले लोक दिसत आहेत ते सत्वावजय चिकित्सा त्याविषयी अनभिज्ञ असणारे पण काही माझ्या मैत्रिणी इथे दिसत आहेत. तर अशा पद्धतीची लेक्चर्स सत्वावजय चिकित्सक जे आहेत वैद्य यश वेलणकर हे दर महिन्याला घेत असतात. जवळजवळ आता हे वर्ष पूर्ण होईल आमचं. दर सोमवारी ही लेक्चर्स वेगवेगळ्या विषयांवर होत असतात. तर आजचा विषय हा घेण्याची प्रेरणा कशातून झाली? गेले 28 वर्ष वंध्यत्व या विषयावर चिकित्सा करत असताना असं लक्षात आलं की जेव्हा मूल होत नाही म्हणून आमच्याकडे कपल येतात, तेव्हा मुळामध्ये ही समस्याविषयी सुद्धा ते फारसे जागरूक नसतात. त्यांना याच्याविषयी फारशी माहिती नसते आणि म्हणून मग खूप समस्या त्यांच्यामध्ये निर्माण पण झालेल्या असतात. तर म्हणून याविषयी पण आम्हाला त्यांना आधी लिटरेट करावं लागतं आणि मग ओव्हरऑल असं लक्षात येतं की 40च्या काळामध्ये काहीतरी लैंगिक सहजीवनामध्ये प्रॉब्लेम आलाय, 50च्या दरम्यान आलेला आहे, अगदी
लग्न होऊन 2च वर्ष झालेले तरीही समस्या आलेली आहे, असे पण कपल्स आमच्याकडे येतात. आणि मग लक्षात येतं की अरे याविषयी जेवढी सायंटिफिक माहिती असायला पाहिजे ती दुर्दैवाने आज नाही मिळत लोकांना, आणि लोक चुकीच्या ठिकाणी या गोष्टी शोध घेतात आणि त्यातून जास्ती समस्या निर्माण होतात. तर म्हणून आपण आज आजच्या सेशनमध्ये आपण थोडी शास्त्रशुद्ध माहिती घेणार आहोत, आणि मग हे सहजीवन निरोगी कसं करायचं आहे आपल्याला, याविषयी लैंगिक सहजीवन निरोगी कसं करायचं याविषयी पण आपण चर्चा करणार आहोत. बघा, सहजीवनामध्ये 4 पातळ्यांवर हे सहजीवन असतं. हे तुम्हाला मान्य होईल. शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि आध्यात्मिक, या 4 स्तरावरती, या 4 पातळ्यांवर सहजीवन असतं. जरी आज आपण लैंगिक सहजीवनाविषयी बोलणार आहोत तर या सगळ्यांची एकमेकांमध्ये गुंफण होत असते. शारीरिक मानसिक विषयी आपल्याला आजूबाजूला माहिती असते, चर्चा करत असतात मित्रमैत्रिणींमध्ये, पण लैंगिक या विषयावर फारशी चर्चा होत नाही. किंबहुना असे कोणी चर्चा करत असले तर त्यामध्ये चावटपणाच जास्त असतो, किंवा एक्झॅगरेशनच जास्त सांगितलं जातं. त्यामध्ये शास्त्रशुद्ध भाग हा कम्पॅरेटिव्हली खूप कमी होतो, कारण जेव्हा आम्ही मेडिको नॉन मेडिको एकत्र येतो तेव्हा समस्यांचं निराकरण करत असतो तेव्हा ते सांगत असतात अरे बापरे हे असं असतं का, हे आम्हाला माहितीच नाही. आणि तिथे लग्नाला झालेली असतात त्यांच्या 25 वर्ष 30 वर्ष, म्हणजे त्या कपलचं वय असं कधी कधी 50च्या आसपास असतं. तर याविषयी शास्त्रशुद्ध माहिती नसते, म्हणून आज आपल्याला हा विषय घ्यावा लागला. Oh, आध्यात्मिक hey, स्तराचा आपण this is विचार a जर good. केला तर त्याविषयी पण एक्झॅक्टली काय आहे हे पण मुळामध्ये त्याविषयी पण अजूनही संभ्रम निर्माण आहे. आध्यात्मिक सहजीवन कशा पद्धतीचं असतं, तर ह्या सगळ्याचा आपण एकत्र कॉम्बो असा विचार आपल्याला लैंगिक सहजीवनामध्ये करावा लागतो. हे तुम्हाला हळूहळू आजच्या व्याख्यानामधून लक्षात येईल. आता बघा, मी सहजीवनाच्या पातळ्या म्हटल्या. आता पुढचा शब्द आहे विकासाचे स्तर. हे 5 स्तर असतात आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचे. ते कोणते आहेत? शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आध्यात्मिक. आता बघा, मनुष्य प्राणी म्हणजे मनुष्य आणि इतर प्राणी किंवा आपण पशु म्हणूया, यांच्यामध्ये काय फरक आहे? तर पशूंमध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या पद्धतीचा विकास होत असतो. पण एकमेव मनुष्य प्राणी हा भूतलावरचा आहे ज्याच्यामध्ये बौद्धिक आणि आध्यात्मिक हे 2 स्तर ऍडिशनल आहेत. याचे फायदे जसे आहेत म्हणून माणूस हा सगळ्यात विकसित प्राणी आहे या भूतलावरचा. त्यांनी प्रचंड मोठे मोठे विकास केलेले आहेत. बाकीच्या पशूंमध्ये तसे विकास कोणतेही झाले नाही. हा तर फायदा झाला, पण याचा तोटा पण कसा आहे बघूया. तर एक उदाहरण दिलं तर जास्त चांगलं लक्षात येईल, की 2 कुत्री भांडत असतात, अतिशय तावातावाने भांडतात, चावा घेत असतात एकमेकांना, भांडतात आणि मग थकून जातात एका स्टेजला, आणि दोघं 2 ठिकाणी जातात, धापा टाकत शांतपणे पडून बसतात. माणसाचं मात्र असं होत नाही. का नाही? कारण हे जे 2 स्तर आहेत, बौद्धिक आणि आध्यात्मिक, या 2 स्तरांचा परिणाम असा होतो की आपल्या कपाळाच्या मागे मेंदूचा जो भाग आहे त्याला म्हणतात डॉर्सोलॅटरल प्री फ्रंटल कॉर्टेक्स. तर हा विचार करणारा मेंदू आहे. याचा माणसामध्ये मोठा विकास झालेला आहे. त्यामुळे माणूस विचार करू शकतो, चिंतन करू शकतो, मनन करू शकतो, कृती काय करायची याचा विचार करू शकतो, की हा त्याचा फायदा आहे. आणि तसाच भावनिक मेंदू हा पण माणसामध्ये विकसित आहे. ज्या काही घटना घडत असतात, म्हणजे माणसाचा विकास आधी मानवापासून आतापर्यंतचा जो झालेला आहे त्याच्या सुरक्षिततेसाठी ही सिस्टीम काम करत असते. याचा तोटा काय आहे, की अशी जर भांडणं झाली माणसामध्ये, 2 माणसांमध्ये, 2 बायकांमध्ये, तर काही माणसं अशी असतात की आयुष्यभर ते झालेलं भांडण विसरत नाही. बघा, तुम्ही आठवून बघा, आपल्या आजूबाजूला अशी माणसं दिसतात की आयुष्यभरासाठी ते त्यांच्या डोक्यामध्ये असतं, एकमेकांचं तोंड बघणार नाही. किंवा आमच्याकडे काही पेशंट येतात, अगदी ती आजी झालेली असते, तिची सासू स्वर्गात गेलेली असते, पण तिच्या तक्रारींचा जरा स्ट्रेस लेवलचा विचार करायला लागला की ती माझ्या सासूने असं केलं तसं केलं हे सगळं सांगायला लागते. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, तर माणूस हे विसरत नाही, आणि म्हणून हे सगळे दुष्परिणाम माणसामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. मग आता जेव्हा आपल्याला स्त्री पुरुष सहजीवनाचा, लैंगिक सहजीवनाचा विचार करत असताना तिच्या विचारांमध्ये दोघांच्या भिन्नता काय आहे ही समजून घेतली पाहिजे. बघा, स्त्री ही भावनाशील असते. आता तुमच्या लक्षात आलं असेल, अमायग्लॅडा हा जो भाग आहे हा आहे आपला भावनिक मेंदू. स्त्री ही भावनाशील आहे, त्यामुळे तिचा अमायग्लॅडा पुरुषापेक्षा कम्पॅरेटिव्हली जास्ती सेन्सिटिव्ह असतो. पुरुष हा तार्किक आहे, म्हणजे लॉजिकल विचार करणार आहे. बघा,
साधं उदाहरण सांगते की भांडण झालेलं असतं काहीतरी, नवरा बायकोचे वाद झालेले असतात आणि रात्री त्याची इच्छा असते की तिने जवळ यावं, संबंध ठेवावे, पण तिच्या डोक्यातला काही राग गेलेला नसतो. तो आता झालं ना, बस झालं ना, कशाला त्याचा विचार करायचा. कारण ती संवेदनाशील असल्यामुळे, किंबहुना मी असं म्हणेन थोडी अतिसंवेदनाशील असल्यामुळे, तिच्या भावनिक मेंदूमध्ये त्याचे इम्प्रिंट्स झालेले असतात, ते रुजलेलं असतं, आणि म्हणून तिला ते खूप अवघड जातं की त्याला लगेचच त्याचा स्वीकार करायचा की हो, काही म्हणजे हे जरी झालं तरी पण लगेच सोडायचं आणि परत एकत्र यायचं शरीर संबंधासाठी. हे स्त्रीला शक्य होत नाही अमायग्लॅडामुळे. आता बघा, स्त्री आणि पुरुष हे दोघे पण अर्धे आहेत. आपलं तत्वज्ञान सांगतं की दोघे अर्धे आहेत. म्हणून आपल्याकडे शंकराची एक प्रतिमा आहे अर्धनारी नटेश्वराची, की त्यामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की दोघंही अर्धे आहेत आणि दोन हाफ मिळून एक तयार होत असतो. आता आम्ही आमची जी भारतीय समाजाची व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये काय होतंय, पुरुष सत्ताक पद्धती आहे. त्याच्यामुळे सातत्याने स्त्रियांना काही गोष्टी ह्या लादल्या जातात. ही आता परिस्थिती बदलतीये. पुरोगामी महाराष्ट्र असल्यामुळे आज आपल्याकडची परिस्थिती वेगळी आहे, इतर राज्यांमधली अजून वेगळी आहे. पण हे जे काही लादलं जातं ना, त्या ज्या तिच्या अनिच्छा, तिला नको, हवंय नको ते पाहिलं नाही, किंवा तिची घुसमट होत असते, तिला ते नाही आवडत आहे तरी तिला जबरदस्तीने करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या भावनिक मेंदूमध्ये साठल्यामुळे बघा अजून एक दुष्परिणाम असा दिसतो की स्त्रियांमध्ये थायरॉइडचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतंय. 100 थायरॉइडचे पेशंट असले तर 80 स्त्री आहेत. मला तुमची स्त्री ही भावनाशील असते हे समजून सांगण्यासाठी हे उदाहरण घेतलेलं आहे. त्यामुळे तिच्या अतिभावनाशीलतेचा पुन्हा लैंगिक सहजीवनामध्ये पण दुष्परिणाम होत असतो. या गोष्टी सतत साठवून ठेवल्यामुळं ती त्यावेळी तयार होईलच असं नाहीये. आता बघा, संभोग ही जर प्रक्रियेचा विचार केला आपल्याला, तर संभोगाची डेफिनेशन अशी केलेली आहे वात्सायनाने: प्रणयाचा उत्कट बिंदू म्हणजे संभोग. म्हणजे जर तुमच्यामध्ये प्रणयाच्या आधी काय हवंय, तर अतीव प्रेम दोघांमध्ये असलं पाहिजे. मग प्रेम कधी असेल, जेव्हा मी माझ्या जोडीदाराला आहे तसं स्वीकारलंय. अपोजिट अट्रॅक्ट आपण म्हणतो बघा, स्त्री म्हणजे नॉर्थ अँड साऊथ पोल अट्रॅक्ट करतात एकमेकांना, तसंच आहे. पूर्णपणे भिन्न शरीराची रचना असणारे, विचार करण्याची रचना भिन्न असणाऱ्या अशा दोन पोल एकत्र येतात, म्हणून तर स्त्री पुरुषांमध्ये अट्रॅक्शन होतं आणि म्हणून ते दोघ जण एकत्र येतात. हे सुरुवातीला असतं. नंतर कॉन्फ्लिक्ट कुठं होते, आम्ही तेव्हा फक्त स्वीकारले अपोजिट अट्रॅक्ट या न्यायाने, पण नंतर काय घडतंय, आम्हाला समोरच्या व्यक्तीमधले गुण दिसण्यापेक्षा दोषच जास्त दिसायला लागतात. आता ते नुसते दिसत नाही, ते खुपायला लागतात आणि मग ते ओठावरून बाहेर येतात. मग बघा, इथे प्रेम राहील का? म्हणून मी मगाशीच सांगितलं ना की हे सगळे स्तर जे आहेत हे एकत्र येणार आहेत या लैंगिक सहजीवनामध्ये. तर म्हणून आपल्याला आपला जो काही जोडीदार आहे त्याला आहे तसं स्वीकारायचंय. मग त्याच्यात बदल नको का? निश्चित हवे, पण ते आपल्याला प्रेमाने सांगता आले पाहिजे. कोणतीही घटना जर घडली तर रिॲक्शन देण्याऐवजी रिस्पॉन्स कसा करायचा हे आयुर्वेदातली सत्वावजय चिकित्सा अतिशय उत्तम पद्धतीने सांगते. नुसतं सांगितलं तुम्ही शांतपणे व्यक्त व्हा तर कळत नाही. मी व्यक्त होऊन गेल्यावर मला कळतं, अरे मी असं बोलायला नको होतं, मी असं वागायला नको होतं. पण हा जो काही थांबायचा आहे किंवा संयम ठेवायचा आहे किंवा योग्य पद्धतीने स्वतःच्या भावनांचं व्यवस्थापन करणं, हे सत्वावजय चिकित्सा शिकवते. मग ती जर आपण इथे जर शिकलेलं असो तर आपलं पती पत्नीचं नातं चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय फायदा होतो. संभोग, ओशो त्यांचं जे पुस्तक आहे तुम्ही जर वाचलं नसेल तर आवर्जून वाचा. जगामधला एकमेव तत्ववेत्ता आहे ज्यांनी संभोगाचं सायन्स सांगितलेलं आहे. त्यामुळं ते पुस्तक संभोगातून समाधीकडे हे पुस्तक ओशोंनी लिहिण्याच्या आधी 400 पुस्तकं लिहिली होती. जग त्यांना ओळखत नव्हतं. जेव्हा हे पुस्तक लिहिलं तेव्हा अख्खं जग त्यांना ओळखायला लागलं. कारण तेव्हा ज्या काही प्रचलित या विषयावरच्या प्रत्येक धर्मामध्ये असणाऱ्या चुकीच्या समजुतींवर त्यांनी घाला घातला होता आणि हे शास्त्र सगळं त्याच्यातलं समजून सांगितलेलं आहे. तर ते काय सांगतायत की इगोलेस म्हणजे संभोगाची जी प्रक्रिया आहे त्या क्षणी इगोलेस आणि टाइमलेस माणूस होत असतो आणि म्हणून तो त्या पुस्तकात म्हणतायत ते संभोगातून समाधीकडे. समाधी काय आहे? वर्तमान क्षणामध्ये राहणं. आयुर्वेदातली सत्वावजय चिकित्सा पण हेच सांगते, वर्तमान क्षणामध्ये तुम्ही राहा. बरेचदा आम्ही जो विचार करत असतो हा एक तर भूतकाळाचा असतो, नाही तर भविष्य काळाचा असतो. बघा, आत्ता शरीर संबंध ठेवायचा आहे,
नवरा बायकोने ठरवलेलं आहे आणि तेव्हाच काहीतरी वाद झालेले आहेत घरातले, कोणाचं तरी काही भांडण झालेलं आहे किंवा मागचं काहीतरी कोणीतरी दोघांपैकी एकाने काढला, दोघांचाही मूड जातो. कारण तेव्हा पुन्हा तुम्ही विचारत जाता कुठल्या, तर भूतकाळातल्या. तर त्या क्षणी जर तुम्ही वर्तमान क्षणामध्ये राहिला, समाधी अवस्थेमध्ये तेच आहे, तुम्ही सातत्याने वर्तमान क्षणामध्ये राहता आणि मग त्या क्षणी राहिल्यानंतर जी अतीव आनंद म्हणा किंवा शांतता त्याचा अनुभूती येते, ही जर झाली तर हा योग्य संभोग आहे. मग आता इथे बरेचसे बहुधा विवाहित लोक असतील तर यांनी एक आत्मचिंतन करावं की आपला अशा पद्धतीचा इगोलेस आणि टाइमलेस अशा पद्धतीचा संभोग हा होत असतो का. त्यामुळे त्यामध्ये काय म्हणले, संभोगातून जी काही आतुरता निर्माण होते की पुन्हा पुन्हा इच्छा होते. बघा प्राणी हे जे आहेत हे केवळ प्रजननाच्या काळापुरते एकत्र येत असतात, पण माणसाचं मात्र असं नाही. तो अगदी 50-60 या वयापर्यंत तो सेक्स लाईफ आहे त्याचं एन्जॉय करू शकतो. मग सहज हा प्रश्न येतो ना की ही इच्छा का निर्माण होते. त्याचं उत्तर पुन्हा ओशो देतात की तेव्हा ती जी काही समाधीची अवस्था असते, म्हणजे जेव्हा दोघंही पीक ऑफ द रोमांस आहेत आणि तेव्हा ऑर्गॅझम दोघांनी पण फील केल्यानंतर जो जाणवतो, ती अवस्था म्हणजे ऍक्च्युली संभोगाची अवस्था आहे. आता त्या समाधीची अवस्था आहे. आता त्यामध्ये ओशोंना अजून बरंच वेगळ्या गोष्टी म्हणायच्या आहेत. त्या पुस्तकावर बोलायला लागले तर माझा विषय भरकटेल, तर ज्यांना जिज्ञासा आहे त्यांनी आवर्जून हे पुस्तक नक्की वाचावं. तर जर अहंकार मिटला, त्यावेळी जर का मी राहिले किंवा तो राहिला, तर ते एकत्र नाही आले, तो अहंकार मिटला नाही, तर ती जी काही आनंदाची अनुभूती आहे ती मिळत नाही. त्यामुळे आपल्याला इगोलेसनेस हा फक्त तेवढ्या पुरता नाही बरं का, हा आपल्याला कायमस्वरूपी जर का सोडता आला अहंकार, तर त्या दोघांचं नातं हे उत्तम होण्यासाठी म्हणून फायद्याचा होतो. आता उत्तम मला संभोग जर हवाय तर त्यासाठी मला शरीर उत्तम असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जर शारीरिक दृष्ट्या दुबळेपणा आहे, सतत काहीतरी आजारपण आहे, त्या बाईचं असेल किंवा पुरुषांचं असेल विषय, तर तर तुम्ही ती ऍक्ट करण्यासाठी जी काही एनर्जी तुम्हाला हवी, प्राण ऊर्जा हवी, ती मिळणार नाही. म्हणून मग त्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम, म्हणजे आयुर्वेदानुसार जी दिनचर्या सांगितलेली आहे की वेळेवर उठणं आहे, रात्रीचं जागरण करू नका, आहाराचे नियम जे सांगितलेले आहेत ते पाळणं, ऋतुचर्या जी आहे ऋतूनुसार वागणं आणि व्यायामाला महत्व इथं मुद्दाम मी एम्फसाइज करते. बरेचदा आपल्या समाजामध्ये आयुर्वेद ही भारतीय वैद्यकीय प्रणाली असल्यामुळे आपल्या लोकांना ह्या गोष्टी माहिती आहेत, पण अजूनही आमच्या समाजामध्ये नियमित रोज 1 तास किमान व्यायाम केला पाहिजे हा संस्कार अजूनही रुजलेला नाहीये. जर व्यायाम असेल तर व्यायामाचे किती अनंत फायदे आहेत की तुमच्यामध्ये स्ट्रेस काही निर्माण झालेला आहे तर एंडॉर्फिन सिक्रिएट होतं. एंडॉर्फिन इज अ हॅपी हॉर्मोन, स्ट्रेस बस्टर होतं. व्यायाम हा स्ट्रेस बस्टर आहे. तर हे सगळे फायदे आहेत. तर म्हणून ज्या पद्धतीचा व्यायाम आहे किंवा अगदी तुम्ही कार्डिओ सारखे वेट ट्रेनिंग सारखे व्यायाम केले तर तिथे टेस्टोस्टेरॉन सिक्रेट व्हायला लागतं. त्याच्यामुळे पुरुषांमध्ये जर का लिबिडो सारखे प्रॉब्लेम असले तर ते त्याच्यामधून ट्रीट होण्यासाठी मदत होते. तर म्हणून व्यायाम हा खूप महत्वाची गोष्ट आहे. मग याच्यामध्ये आपण अजून एक काय सूत्र बांधू शकतो की दोघांचं सहजीवन उत्तम व्हावं त्यासाठी, तर दोघांनी एकत्र व्यायाम करा. त्यामुळे काय होतं, वेळ दिला जातो. आज वेळेची मारामार सगळ्यांना आहे. मग त्यातूनही आपण कसं काय करायचं की दोघं जण नोकरी करत असले तर अजूनच आनंद, कारण 8-8 तास जर ते घराबाहेर राहणार. दुसऱ्या शहरांमध्ये आज आमच्या अहिल्यानगरमध्ये तो प्रॉब्लेम नाहीये, पण मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये अशी अवस्था आहे की प्रवासामध्ये 1-1.5-3 तास जाण्या येण्याचे मिळून असे जर जातात तर तुमच्याकडे वेळ कुठे आहे. मग किमान मग आपण काय करूया, दोघं नोकरी करतोय तर आपण घरातली कामं एकत्र करून सोबत करूया. मुलांसाठीच्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सोबत करूया, म्हणजे आपोआप वेळ मिळेल तुम्हाला, एकमेकांना वेळ देता येईल. वेळ एकमेकांना दिला तर तो सहवासातून प्रेम निर्माण होतं. तुम्ही लॉजिंग अँड बोर्डिंग सारखे जर घरात राहत असला तर रात्री शरीर एकत्र येण्यासाठी जी काही आतून एनर्जी पाहिजे ही तुम्हाला राहणारच नाही. तर म्हणून तो सहवास आज संवाद हरवत चाललेला आहे सगळीकडे, ही खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. तर हा संवाद निर्माण करण्यासाठी तुमचा सहवास हवा. काहीतरी देवाणघेवाण तुम्ही वेगवेगळ्या विषयांची जर केली तर तुमच्यामध्ये बॉन्ड निर्माण होईल. हा बॉन्ड निर्माण होण्यासाठी पुन्हा प्लॅनिंग करणं दोघांनी पण, हा एका बाजूचा नाहीये. पती पत्नी दोघांनी सुद्धा की आपण काय करूयात, अगदी सहलीचं आयोजन, छोटी सहल फार मोठी नाहीये, तर त्याचं प्लॅनिंग सुद्धा एकत्र जर बसून केलं. मुलांसाठीचे खूप निर्णय आपल्याला घ्यायचे असतात, ते योग्य वेळी जर घेतले तर भविष्यामध्ये त्याचा, आणि योग्य पद्धतीने सर्वांगीण विचार करून घेतले तर त्याचा स्ट्रेस निर्माण होत नाही. अन्यथा बरेचदा ना
हे समजत नाही, मुलांची काही समस्या निर्माण झाली तर फक्त विचार विचार विचारत जातात आणि स्ट्रेस क्रिएट करतात. पण जर हेच तुम्ही शांत जरपणे राहून विचार केला तर मग कसं त्यातून बाहेर निघायचं, हे आपल्याला त्याच्यामधून सोल्युशन हे चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. आता मगाशी जसं मी सांगितलं की गुणदोषांसहित स्वीकार करा, तसा अजून एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की समोरच्या व्यक्तीचे गुण आपल्याला सांगता आले पाहिजे. हे दोन्ही बाजूने मी सांगते आहे की बरेचदा आपण दोषावर फार पटकन बोट दाखवतो, पण अरे हा हे हिच्यामध्ये आहे, हे जर 4 लोकांमध्ये सांगितलं हे याच्यामध्ये आहे, हे हा खूप छान करतो, असं जर आपण आपल्या पार्टनरला जर सांगितलं तर एक स्व सुखावतो. मी फार लगेच अहंकाराकडे जात नाही, पण तो एक स्व सुखावतो की हा अरे माझी कोणाला तरी जाणीव आहे, कोणीतरी माझा विचार करतोय, आणि अशा पद्धतीने आपण पुन्हा आपलं नातं चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून मदत होत असते. तर कौतुक करा आपल्या जोडीदाराचं, त्यांनी जे काही केलेले आहे, बायकोसाठी काही आणलंय किंवा नवऱ्यासाठी तिने काही घरामध्ये गोष्टी केलेल्या आहेत, तर आवर्जून ह्या गोष्टी करा. आता बघा, संभोगामधला अजून एक महत्वाची गोष्ट अशी, किंवा प्रेमाविषयी आपण असं म्हणूया, पुरुषांचं प्रेम बरेचदा, अर्थात हे अपवाद आहे, मी पुन्हा सांगते की हा काही नियम नाहीये, बरेचदा पुरुषांचं प्रेम म्हणजे संभोग हे एक असं लिंक झालेलं असतं. अँड व्हेअर एज स्त्रियांना मात्र आपल्या नवऱ्याला आवडती गोष्ट केली, त्याला ऑफिसला जायचंय म्हणून त्याची काही तयारी केली, किंवा आपल्या बाळासाठी काही केलेलं आहे, नातेवाईकांच्यासाठी काही केलेलं आहे, घर मी आज खूप छान सजवलेलं आहे, ह्यामधून सुद्धा तिची प्रेमाची भूक भागत असते. हे पुरुषांनी समजून घेणं गरजेचं आहे. मग बरेचदा त्यामुळे काय होतं की जेव्हा फोर प्ले चालू असतो तेव्हा असं वाटतं तिला, म्हणजे फिमेल कॅन गेट सॅटिस्फॅक्शन इन फोर प्ले ऑल्सो, हे पुरुषांनी लक्षात ठेवलं पाहिजे. इट इज नॉट मॅन्डेटरी फॉर हर टू इंट्रोड्यूस पेनिस इन द वजायना. ती केवळ याने पण सॅटिस्फाईड होते. आणि हे तर तुम्हाला माहिती असेल की फिमेल कॅन एन्जॉय मल्टिपल ऑर्गॅझम्स इन अ डे. हे पुरुषांना शक्य नाही होत, कारण पुन्हा दोन्ही सेक्सचे असणारे जे काही लिमिटेशन्स आहेत. कारण इंटरकोर्स मध्ये पुरुष हा ऍक्टिव्ह पार्टनर आहे आणि स्त्री ही पॅसिव्ह पार्टनर आहे. आपण थोडीशी ह्याची प्रोसेस जरा समजून घेऊयात, म्हणजे अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. स्त्रिया काही काही प्रॉब्लेम्स बघा स्त्रियांचे, की ती बेडवर आल्यानंतर तिच्या डोक्यात आता उद्या भाजी काय करायची आहे, अरे ह्याच्या शाळेचा ड्रेस इस्त्री करून ठेवला का, उद्या नातेवाईक यायचेत का, किंवा अजून कुठं जायचंय का, हे डोक्यात घेऊन ती बेडवर जाते. आता पुरुषाच्या मनामध्ये इच्छा झाली की तो सगळं शट डाऊन करतो, पण बाईचं तसं होत नाही, ती त्या विचारामध्ये असते. तर म्हणून स्त्रियांनी पहिला विचार असा करायचा की आता मला ही जर ऍक्ट करायची आहे ना, तर आय शुड बी 100% ओव्हर देअर. आता मला माझे सगळे चॅनल्स मला बंद केले पाहिजेत आणि मी 100% तिथे राहिले पाहिजे, तर शी कुड परफॉर्म वेल. आता जेव्हा ऑर्गॅझमची फेज आहे ती आपण समजून घेऊ. स्त्रिया त्यांचा ऑर्गॅझम जो काही आहे त्या ग्रॅज्युअली टिपला जातात. त्या ठिकाणी गेल्यानंतर शी कुड सस्टेन ऍट दॅट लेवल फॉर अ लॉंगर टाइम, आणि मग ती फॉल होते. पुरुषांच्या बाबतीत जो टिप आहे तो फास्ट तो वरती जातो आणि तेवढाच फास्ट तो खाली येतो. आता बघा, संभोगाला आपल्याकडे कला म्हटलेला आहे. 64 कलांपैकी संभोग ही एक कला आहे. त्यामुळे हे जर का आपल्याला उत्तम पद्धतीचं सेक्शुअल ऍक्ट जर करायची असेल तर मेल आणि फिमेल दोघांनी पण समजून घेणं ही ऍक्ट खूप गरजेचं आहे. स्त्रियांनी मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे बेडवर आल्यानंतर आता ही ऍक्ट सुरू होताना सगळे चॅनल्स बंद करायचे, सो दॅट तिची जरी ती स्लो राईज होण्याची प्रोसेस आहे तरी सुद्धा ती अति डिले होणार नाही. अदरवाईज ती आत्ता इन्व्हॉल्व्ह होणार आहे आणि मेल फॉल डाऊन. हे असं झालं की त्याचे खूप मोठे दुष्परिणाम होतात. स्त्रीला असं वाटतं की अरे मला काही सॅटिस्फॅक्शन मिळतच नाही, हा याचाच आनंद घेतो. हे हे अजून काही गैरसमज असे आहेत की पुरुषाला इजॅक्युलेट झालं म्हणजे आनंद मिळाला, हा अजून एक मोठा गैरसमज. हे खरं प्रत्यक्षात असं नाहीये. जेव्हा ऑर्गॅझमची फेज दोघांची बरोबर मॅच होते, टिपला दोघं बरोबर असतात, तेव्हा स्त्री पुरुष लवकर फॉल होणार आहे त्याला ती मदत करते ती स्टेज एन्जॉय करण्याची. आणि ओशोंचा जर का आपण अभ्यास केला तर ते काय सांगतायत, ही जी टिपिक ऑफ द रोमांस किंवा इंटरकोर्सची जी फेज आहे ज्याला आपण ऑर्गॅझम म्हणतो, ही तुम्ही जेवढी जास्त वेळ ठेवू शकता तेवढा तुम्ही त्याचा जास्ती आनंद मिळवता. मग ही कुठपर्यंत प्रॅक्टिस करून सांगितलेलं आहे, 3-3 तासापर्यंत
हे मला पुस्तकातच दिसलेलं आहे. अजून अजून कोणी व्यक्ती मला भेटलेली नाहीये, इन्क्लुडिंग मी, हे अशा पद्धतीचं करणं. तर पण हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यावर असे रिसर्चर्स पण झालेले आहे की जेव्हा असा खूप काळ ऑर्गॅझमच्या स्टेजमध्ये राहतात, शंकर पार्वतीचं सूत्र आहे, आठवलं की मी नाव सांगते. त्यामध्ये त्यात सांगितलेलं आहे की हा पीकचा स्टेज तुम्ही टिकवून ठेवण्यासाठी काय करायचंय, तर तुम्हाला श्वासावर नियंत्रण असलं पाहिजे. आता बघा, सत्वावजी जी चिकित्सा आहे पुन्हा ती सुद्धा श्वास नियंत्रित करण्यासाठी खूप फायद्याची आहे. तर सत्वावजय म्हणजे जे नवीन लोक आहेत, तर इट्स अ टाईप ऑफ मेडिटेशन आहे, माइंडफुलनेस मेडिटेशन आहे. तर तिथे जर तुमची श्वासाची गती संथ असेल तर तुम्ही ती स्टेज कंटिन्यू करू शकता फॉर लॉंगर टाइम. तर मग स्त्री इथे पुरुषाला मदत करते. म्हणजे बघा, लक्षात आलं असेल की आता ती खालीच आहे, पीकला पोहोचलेलीच नाहीये, आणि तो पीकला जाऊन फॉल डाऊन झाला, दोघंही अनसॅटिस्फाईड. हे लक्षात घ्या. आणि जेव्हा हे मॅच होतं तेव्हा त्या पुरुषालाही जाणवतं की इट्स नॉट मॅन्डेटरी की आपल्याला रोज इंटरकोर्स किंवा ट्वाइस इन अ वीक, थ्राईस इन अ वीक किंवा रिपीटेडली करण्याची गरज नाही होत, कारण ते कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन मिळालेलं असतं. मग काय करायचंय, तर ही स्टेज आपल्याला अचीव्ह करायची. त्यासाठी काय करायचंय, स्त्रिया इन्व्हॉल्व्ह हळू होतात. तर फोरप्ले जो आहे त्याच्यामध्ये पुरुषांनी आधी इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. हे पुन्हा मनाच्या कंट्रोलवर आहे पुरुषांच्या. त्यांनी इन्व्हॉल्व्ह न होता तिला फोरप्ले मध्ये आधी एक्साइट करावं. ऑल एक्साइटमेंटचे जे काही पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी तिला एक्साइट करावं. आणि असं लक्षात येतं की जेव्हा ती एक्साइट झालेली आहे तेव्हा क्लायटॉरिस गरम झालेला आहे, तिचे श्वास वाढलेले आहेत, तिचे शारीरिक मुवमेंट्स या डिफरंट आहेत, हे लक्षात आल्यानंतर पुरुषाने इन्व्हॉल्व्ह व्हायचे. म्हणजे ती आता जर का 80% वर असेल आणि तो पुरुष इन्व्हॉल्व्ह झाला, तर ती 80 to 100 म्हणजे फक्त 20 डिस्टन्स जाण्यासाठी तिला जो वेळ लागणार आहे तेवढा तो 0 to 100 पर्यंत येतो. म्हणजे ती पीक आहे आता, दोघंही त्या स्टेजला आहे, आणि स्त्री वाजिकर असल्यामुळे ती त्याला मदत करेल आणि ते दोघं ती गोष्ट एन्जॉय करून मग फॉल डाऊन, थोडं मागे पडे झालं तरी काही तो प्रॉब्लेम येत नाही. तर इट्स अन आर्ट. तर ही शिकून घेणं हे खूप गरजेचं असतं. त्यासाठी तुमचं श्वासावर कंट्रोल असणं हे अतिशय महत्वाचं आहे. मग त्यासाठी आम्ही काही प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन ज्यांना होतं त्यांच्या बाबतीमध्ये उदर श्वसन, ॲब्डॉमिनल ब्रीदिंग, हे खूप फायद्याचं होतं. अर्ली इजॅक्युलेशन होते तर त्यांना आम्ही अशा वेळेस सांगतो की तुम्ही उदर श्वसन करा, 100 श्वास, आणि मग इंटरकोर्स करा, तर लक्षात येतं. अर्थात यासाठी आयुर्वेदातली औषधं आहेत खूप सारी. इतर काही आजारांचा परिणाम म्हणून सुद्धा हे होत असतं, तर ते आजार आधी आपल्याला ट्रीट करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. अजून एक 3 शब्द सांगते, हे अतिशय महत्वाचे आहेत नातं डेव्हलप करण्यासाठी. हे तुम्हालाही माहिती आहेत, फक्त आज मी फक्त आठवण करून देते आहे. थँक्यू. आपल्यासाठी काही केलेलं आहे आपल्या पार्टनरनी, तर थँक्यू म्हणा. बरेचदा आपण असं म्हणतो की हा ते तिचं कामच आहे किंवा ते त्याचं कामच आहे, मग त्याने केलं तर काय झालं, मी नाही का काही गोष्टी करत. तर तसं न करता थँक्यू म्हणा, सॉरी म्हणा. आपलं जर चुकलं तर सॉरी म्हटल्यामुळे आपल्यातला अहंकार जेव्हा जातो ना, तेव्हा आपण समोरच्याला सॉरी म्हणतो. अदरवाईज मी हे का केलं याची उत्तर आपल्याकडे असतात. त्यामुळे सॉरी म्हणा, म्हणजे नातं अजून चांगलं, नाही तर कॉन्फ्लिक्ट खूप वाढत जातात. आणि अजून सगळ्यात महत्वाची जी गोष्ट जी आपल्या संस्कृतीमध्ये नाहीये, काही गोष्टी पाश्चात्यांच्या घेतल्या तरी काही हरकत नाहीये, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडतोस, असं मराठीत सुद्धा म्हणायला आपल्याला खूप अवघड जातं, पण आय लव्ह यू सहज म्हणतो ना आपण. तर हे आपण रोज माझ्या प्रॅक्टिसमध्ये किमान मी माझ्या जोडीदाराला एकदा तरी म्हणायला हवं. आणि ते प्रेमाने, ते केवळ शब्द आहेत म्हणून नाही, समोरच्याला कळतं की अरे हा, ही आज एक प्रेमाने मला हे असं म्हणती आहे. तर हे म्हटल्यामुळे तो एक बॉन्ड खूप चांगला तयार होतो. आधीचे 2 थँक्यू आणि सॉरी, सॉरी म्हटल्यामुळं आपण माफ करायला शिकतो समोरच्याला, समोरच्याचा स्वीकार करतो. हा, चुकलं बरं का माझं. आपण सॉरी नाही म्हणलं की समोरचा अजून तापत जातो, तापत जातो, तापत जातो. आणि मग जोडण्याऐवजी तुटण्याचीच प्रक्रिया ही खूप जास्त होत जात असते. आता जोडीदाराला आहे तसं स्वीकारा असं म्हणत असताना पण त्याच्यातले दोष जे असतील ना, ते चांगल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करा. आणि दुसरं अजून एक कॉन्फ्लिक्ट होण्याचं कारण असतं की अपेक्षा असतात. आता योग्य अपेक्षा ठेवल्या पाहिजेत, म्हणजे माणूस उन्नत होण्यासाठी, आपला जोडीदार मोठा व्हावा अशी आपली सगळ्यांची आतून जेव्हा इच्छा असते, तेव्हा त्याचे दोष योग्य पद्धतीने दाखवताल आणि अपेक्षा पण योग्य ठेवा. त्या जर आपल्या त्याच्या क्षमतेच्या पेक्षा जर जास्ती आपण जर अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षा भंग होईल आणि त्याचं दुःख पुन्हा वाटायला येईल. आणि ते जर दुःख असेल
तर ऑब्व्हियसली नातं हे व्यवस्थित होण्याला पुन्हा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अ, आपल्याला या सगळ्या स्तरांवर आपल्या जोडीदाराच्या बाबतीत काम करणं हे गरजेचं असतं. आता काही समस्या घेऊन पण आमच्याकडे पेशंट्स येत असतात बघा. या विशेषतः सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये, की पुरुषांची तक्रारी असते की हिला ना इच्छाच नसते बायकोला. आता याचा खोलात जाऊन विचार करणं खूप गरजेचं असतं. बघा, इच्छा नसणाऱ्या जेव्हा जोडीदाराला आम्ही चेक करतो, आम्ही अशा वेळी दोघांनाही, जरी पुरुषांनी बायकोला लॉस ऑफ लिबिडो आहे असं जरी म्हटलं, तरी सुद्धा आम्ही पुरुषांना पण चेक करतो. आणि तेव्हा असं लक्षात येतं की हिच्या नवऱ्याला बीपी आहे किंवा डायबिटीस आहे किंवा आयबीएस सारखा काहीतरी आजार आहे किंवा इतर काही आजार आहेत किंवा लो एस्टीम किंवा त्याचा कॉन्फिडन्स कमी आहे, अशा पण गोष्टी दिसतात. आणि त्याचा परिणाम काय होतो बघा. जर का डायबेटीस असेल तर डायबेटीस मध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि अर्ली इजॅक्युलेशन हे तर त्या आजाराचे साईड इफेक्ट्सच आहेत. तर हे असतील तर ते त्याच्यामध्ये जर का लिंगामध्ये कडकपणा येत नाहीये किंवा ते तेवढा वेळ राहत नाही, लगेच ते लूज पडत असेल, तर प्रॉपर इंटरकोर्स होत नाही. त्याचा परिणाम काय होतो बघा, तिला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. आणि म्हणून मग तिला असं वाटतं की तिची एक चिडचिड व्हायला लागते, की इनिशियली ती इन्व्हॉल्व्ह असते, हेच होऊन जाते आणि मग तिची चिडचिड होते. आणि मग एका स्टेज नंतर तिला असं वाटतं ना की मग जाऊ दे, मी माझं लक्ष काढून टाकते. हे बघा, स्त्रियांना पण मला याच्यामध्ये सांगायचं असं आहे की असे पुरुषांचे प्रॉब्लेम असले, बरेचदा काय होतं, ती जर बोलली तर त्या पुरुषांना खूप हर्ट होतं की अरे मी काही करू नाही शकत आहे. म्हणजे अगदी मागच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे एक पेशंट आली होती. खूप साऱ्या तक्रारी, म्हणजे तिला स्वतःला आयबीएस होतं. म्हणजे आयबीएस म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा हा एक आजार आहे. एन नंबर ऑफ कंप्लेंट्स, म्हणजे किमान तिच्याकडे 30-40 कंप्लेंट्स होत्या. आणि सगळ्यात शेवटी मग मी तिला विचारलं की तुझं सेक्शुअल लाईफ कसं आहे ग. लग्नाला साधारण 20 एक वर्ष, 15 वर्ष झालेली आहेत तिच्या. तर तिने सांगितलं की मॅडम, आमचं लव्ह मॅरेज आहे. पहिलं 1 वर्षभर आमचं खूप छान सेक्शुअल लाईफ होतं, टिल माझ्या मुलाच्या वेळेस मी प्रेग्नंट राहिले. आणि त्यानंतर पुढचे 10 वर्ष तिचा नवरा अब्रॉडला असतो. आणि तिने सांगितलं की पुढचे 10 वर्ष आमच्याकडे संबंधच आला नाही आमचा. आय वॉज शॉक्ड की अशा पद्धतीने हे होऊ शकतं. तर ती स्वतः काउन्सिलर, एम ए सायकोलॉजी केलेली, ती क्वालिफाईड हे होती. तर ती सांगायची नवऱ्याला की अरे ठीक आहे ना, इंटरकोर्स होत नाही तर वी कुड डू फोर प्ले तर करू शकतो. तो म्हणे नाही नाही, फोर प्ले केला आणि तू अजून पुढे गेलीस आणि मी नाही करू शकलो की मला खूप गिल्ट येतो, त्यामुळे नाही, दोघं 2 बेडरूम मध्ये झोपायचे. त्या सगळ्याचे दुष्परिणाम तिच्यावर जे झाले होते, त्यामुळे तिच्यामध्ये प्रचंड हॉर्मोनल इम्बॅलन्सेस झालेले होते. आणि त्यामुळे तिची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला हायपरटेन्शन होतं, डायजेस्टिव्ह तर मी सांगितलं, हे सगळ्या कंप्लेंट्स तिच्या. आणि आता अर्थरायटिसकडे ती पेशंट जायला लागली होती. तर असं पण नको की आपला जोडीदार लिटरेट आहे, तो सांगतोय तर त्यालाही मदत करायची नाही. आणि स्त्रियांनी हे असं करून मग त्या कुठेतरी अध्यात्माला लागतात, नामस्मरण करतात आणि सप्रेस करतात या सगळ्या गोष्टी. हे लक्षात घ्या की कॉन्शियसली तुम्ही हे करता, हे स्त्रियांसाठी सांगते, कॉन्शियसली तुम्ही करता, बट सबकॉन्शियस माइंड मध्ये हे असतं, कारण हे नैसर्गिक डिझायर आहे. ज्या आपल्या आदिम भावना आहेत त्यापैकी सेक्स ही आदिम भावना आहे. त्यामुळं तिला वाट जर मिळाली नाही, तिचं योग्य प्रमाणामध्ये सॅटिस्फॅक्शन जर झालं नाही, तर त्याचे नक्की आजारामध्ये रूपांतर होतं. तर म्हणून असं जर असेल की आपल्या तर जोडीदाराला प्रॉब्लेम येतोय, तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्या आजाराचा साईड इफेक्ट म्हणून हे आहे, तसं काही औषधांचे साईड इफेक्ट म्हणून पण इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि अर्ली इजॅक्युलेशन येतं. विशेषतः हृदयासाठी मेटोप्रोलॉल नावाचं औषध दिलं जातं, त्याचे जर हे साईड इफेक्ट नोन साईड इफेक्ट आहेत. बरेचदा डॉक्टर पण हे सांगत नाहीत की अरे याच्यामुळे तुला असं होणार आहे. आणि मग त्यांच्यामध्ये खूप कॉन्फ्लिक्ट होतं. मग नवऱ्याला ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम आहे, ती बाई स्वतःला सप्रेस करायला लागते. तो पुन्हा याच्यामध्ये जातो की अरे आता आय एम नॉट एलिजिबल टू डू इट. तर अशा वेळेस डॉक्टरांशी चर्चा करून ते औषध बदलून घ्या. तर याचा जर व्यवस्थित ट्रीटमेंट केली, आयबीएस सारखा प्रॉब्लेम जो आहे, पोटाचा प्रॉब्लेम आहे, तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, पित्त धरा कला साय व मज्ज धरा कला. तर तुमचं जर का पचन व्यवस्थित नाही, शोषण जर व्यवस्थित होत नाही, तर उत्तम शुक्रधातू तयार होत नाही. आणि त्यामुळे सुद्धा असे प्रॉब्लेम्स येत असतात. तर म्हणून जर का पुरुषांना असे प्रॉब्लेम आले, अजून एक आपल्या समाजामध्ये इश्यू असा आहे की पुरुषांना जर हे प्रॉब्लेम आले तर पुरुष डॉक्टरांकडे तरी जातात.
त्यांना सांगतात गोष्टी की हा मला असा असा प्रॉब्लेम आहे. पण बाईला तिच्यामध्ये जर लॉस ऑफ लिबिडो असेल, तिला पुरुषामुळे नाही पण स्वतःच्या कारणामुळे तिला जर काही समस्या असेल तर तिने डॉक्टरांना जात नाहीत महिला तर त्यांनी गेलं पाहिजे. मग त्यामध्ये काय असतं, कधी बरेचदा त्यांना की सतत वाईट डिस्चार्ज होत असतो, इन्फेक्शन होत असतं किंवा इंटरकोर्स पेनफुल होत असतो, त्यामुळे की पेनिस इंट्रोड्यूस केलं की तिला त्या ठिकाणी आग होते किंवा ओटीपोटात दुखत असतं, असं सगळं असतं. जातात कधी डॉक्टरांकडे, बरं वाटतं नाही, मग त्यामुळं तिला ते त्या ऍक्टचा विचार जरी केला तरी सुद्धा तिला भीती वाटायला लागते. आणि तो योनीचा भाग ती संकुचित करून, बघा भीती वाटल्यानंतर जसं आपण सगळं अंग संकुचित करून घेतो तसं ती वजायना संकुचित करते आणि मग ती अजूनच पेनफुल प्रोसिजर होते. काही स्त्रियांना इंटरकोर्स या म्हणजे माझ्याकडे असे पेशंट्स आलेले आहेत की या गोष्टीचीच भीती वाटते. तर इथे योग्य ठिकाणी आपण हा शारीरिक प्रॉब्लेमच नसतो, हा मनाचा प्रॉब्लेम असतो. तर इथं सुद्धा आमची आयुर्वेदातली जी सायकोथेरपी आहे ही फार उत्तम पद्धतीने काम केलेले असे खूप पेशंट्स आहेत की ज्यांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. आता जर का शुक्राची निर्मिती तुमच्या शरीरामध्ये कमी असेल, आयुर्वेदाने 7 धातू सांगितलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. आणि रसातून रक्त, रक्तातून मांस, मांसातून मेद असं सांगितलेलं आहे. हे तयार होत असतं. बघा, उत्तम रसधातू ज्याचा असतो त्याचं शुक्र धातू उत्तम असतो. त्याचं उदाहरण म्हणजे बघा, आपण असं धरूयात, चांगल्या क्वालिटीचं दूध असेल तर त्याचं तूप चांगलं निघणार आहे. दुधाचं दही, दह्याचं लोणी, लोण्याचं तूप. तेच पाणी घातलेलं पातळ जर दूध असेल तर दही होणार नाही, साय निघणार नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. तर म्हणून मग उत्तम तुमचा शुक्र धातू निर्माण होण्यासाठी तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ बेस्ट असली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला जर का अशा काही गोष्टींच्या समस्या असतील, आजारपण असतील, तर आपल्याला योग्य वेळी ते लगेच योग्य डॉक्टरांकडून त्याचं निराकरण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे जे लैंगिक सहजीवनामध्ये अजून काही अडथळे येतात ते कुठे येतात, तर बरेचदा आता काही पुरुषांचे फॅक्टर्स पण मला सांगणं गरजेचं आहे, कारण आज समाजाविषयी दोघांचं सहजीवन हा आहे. तर बरेचदा पुरुष बायकोला लपवून, म्हणजे मॅरिड असताना, एकतर पुरुषांमध्ये तरुण वयामध्ये मुलं असतात तेव्हा हस्तमैथुनाची एक सवय असते आणि त्यातून एक स्वतःचं सेल्फ सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळत असतं काही अंशी. हे 100% नसतं, काही अंशी. मग आता बायको असेल तरी सुद्धा लपवून ते हस्तमैथून करतात आणि मग जेव्हा बायकोच्या जवळ जायचंय, ती संबंध ठेवायचे, तेव्हा ती कपॅसिटीच राहत नाही. म्हणजे आमच्याकडे आयुर्वेदाने हस्तमैथूनला आत्मघात असं सांगितलंय आणि खरंच असं घडतं. असे खूप पेशंट्स आमच्याकडे येतात की ज्यांना टीन एज मध्ये खूप हस्तमैथूनची बिफोर मॅरेज सवय असते, तेव्हा ऍक्च्युली ती ऍक्ट करायची लग्न झाल्यावर बायको बरोबर, त्यांना प्रचंड भीती वाटते आणि ते नाही करू शकत. तर हस्तमैथून मग म्हणून अशा पद्धतीने किमान विवाहित पुरुषांनी तरी केवळ स्वार्थीपणे सेल्फ सॅटिस्फॅक्शन न करता आपल्या पत्नी बरोबर ह्या जर गोष्टी केल्या तर त्यांचं लैंगिक सहजीवन चांगलं होईल, अन्यथा कॉन्फ्लिक्ट होतील त्याच्यामधून. बरेचदा विवाह बाह्य संबंध हे सुद्धा असतात, मी दोन्ही बाजूने म्हणेन, पण विशेषतः मी पुरुषांचं यासाठी म्हणते. सेक्शुअल ऍक्ट मध्ये पुरुष हा पॉझिटिव्ह पार्टनर आहे आणि स्त्री ही इनॅक्टिव्ह पार्टनर आहे. जर असे काही विवाह बाह्य एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स जर असले तर त्यातून ना स्ट्रेसच क्रिएट होतो आणि मग तो स्ट्रेस पुन्हा दोन्हीलाही सॅटिस्फाय ते करू शकत नाहीत. तर ह्या गोष्टी, त्यामुळे त्यांना इरेक्शन येत नाही, इरेक्शन आलंच तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होतं आणि त्यातून स्ट्रेस, डिप्रेशन या सगळ्या गोष्टी लक्षात म्हणजे वाढायला लागतात. बरेचदा पुरुषांना अजून एक असं असतं की त्यांना बायकोकडे जायच्या आधी पुरुष एकमेकांमध्ये चर्चा करतात, तर बायकोला माहिती नसतं पण त्यांना माहिती असतं की त्याला हा प्रॉब्लेम आहे आणि मग ते बायकोपासून ही माहिती अशी असते ती लपून ठेवतात. तर तेही करणं चुकीचं आहे. त्यामुळं गैरसमज निर्माण होतात आणि हे रिलेशन पुन्हा डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. आता हे असं झालं की आपल्याकडे ऑनलाईन मेडिसिन मागवणं आता कोविड नंतर खूप सुरू झालं. सेक्स मेडिसिनचं मोठं मार्केट जगामध्ये आहे, भारतामध्ये तर आहेच आहे, जगातली एवढी मोठी लोकसंख्या आहे, त्यामुळं लक्षात ठेवा. त्यामुळं त्याच्या प्रचंड जाहिराती असतात, ती तेल लावून लिंगाची वाढ करायची, टेस्टिकल्सची वाढ करायची, मलम लावा. हे शुद्ध फसवणूक आहे. असं लावून कोणाचंही लिंग वाढू शकत नाही, त्याची जाडी वाढू शकत नाही. त्याची लांबी आणि जाडी ही फक्त आणि फक्त शुक्र धातूवर अवलंबून आहे. त्या पुरुषाचा जर शुक्र धातू उत्तम असेल तर जाडी आणि लांबी पण वाढते,
उत्तम भरपूर वीर्य असल्यामुळे त्याला इच्छा होते, सेक्शुअल डिझायर त्याची वाढते, लिंगामधला कडकपणा जास्त वेळ राहतो, होल्डिंग कपॅसिटी पण वाढते त्याची. आमच्याकडे शुक्र हे कफसदृश सांगितलेलं आहे. तर असं जे शुक्र असतं ना, म्हणजे ज्याला पातळपणा नसतो, त्याच्यामध्ये होल्डिंग कपॅसिटी वाढते. तेच पातळपणा पित्तदुष्ट शुक्र असलं तर ते लवकर निघून जातं. आणि असं असेल तर त्या त्या पुरुषाला समाधान पण मिळतं, म्हणजे इंटरकोर्स नंतर, कारण होल्डिंग कपॅसिटी वाढली, टेंडरनेस जर वाढला तर समाधान मिळतं आणि उत्तम इंटरकोर्स त्यांच्यामध्ये होतो. त्यामुळे लक्षात ठेवा, हे कोणतेही औषधं, गोळ्या, मलम याच्यातून असं काहीही साध्य होत नाही. त्याला प्रॉपर निदान करून असे बोर्ड लावून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. तर अशा ठिकाणी जाणं हे खरं तर असे खूप पेशंट येतात आणि मग ते फसले जातात. तेव्हा कळतं की अरे असं नसतं, हे मूळ तुमचं व्यवस्थित निदान करून जर आपण चिकित्सा केली तर तुमच्या त्या समस्येपासून पूर्णपणे हे बाहेर येऊ शकतात. आता पुरुषांच्या बाबतीमध्ये अजून काय होतं, अर्थकारणाचा आणि करिअर विषयीचा स्ट्रेस हा पुरुषांना कम्पॅरेटिव्हली जास्त असतो, कारण अजूनही अर्थकारण हे आपल्याकडे पुरुषांकडे आहे. तर त्यांनी पण अशा जर काही समस्या खूप जास्ती काळ जर राहिल्या तरी त्यांच्या सेक्स लाईफवर परिणाम होतो, शुक्राची निर्मिती कमी व्हायला लागते. आणि आता मी सांगितलं तसं जर का कमी प्रमाणामध्ये शुक्र जर निर्माण होत असेल तर उत्तम सेक्स हा त्यांचा होऊ शकणार नाही. मग अशा कंडिशनमध्ये जर का मला खूप स्ट्रेस आहे तर स्ट्रेस बस्टर, मग अशीच सांगितलं तसं की आपल्याला व्यायाम करायचा आहे. आमच्याकडे आयुर्वेदामध्ये सद्य शुक्र कराहा पयाहा असं सांगितलेलं आहे. मग त्यांनी काय करावं, म्हणून बघा आपल्याकडे सुहाग रात्रीच्या वेळेस ड्रायफ्रुट्स घातलेलं दूध देतात. कशासाठी, तर ते सद्य शुक्रकर आहे. तर मग अशा स्त्री पुरुषांनी ज्यांच्यामध्ये शुक्र धातू किंवा स्त्रियांमध्ये पण लॉस ऑफ लिबिडो म्हणजे संभोगाची इच्छा त्या मानाने कमी आहे, तर आमच्याकडे शुक्रवृद्धीकर काही औषधं जशी सांगितली आहेत, तसं रोज दूध आणि तूप जर घेतलं तर त्या स्त्रियांमध्ये आणि त्या पुरुषांमध्ये शुक्राची उत्तम निर्मिती होते. तर म्हणून ते पण त्यांनी प्रॅक्टिसमध्ये ठेवावं. दूध आणि तूप हे उत्तम आहे. ड्रायफ्रुट्सचा लाडू घेऊ शकता, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळा जर अभ्यास केला तर कळेल की त्याच्यामध्ये जसं प्रोटीन आहे तसं शुक्र वृद्धी करणारे सुद्धा त्याच्यामध्ये चारोळी आहेत, विशेषतः जी शुक्र वाढवतात. आता इथं शुक्र म्हणत असताना मला दोघांचंही म्हणायचंय की स्त्री पण आहे आणि पुरुष पण आहे. व्यसन, पूर्वी बघा व्यसन हा फॅक्टर फक्त पुरुषांशीच लागू होता, पण आता नाहीये तसं. दुर्दैवाने आज स्त्रियाही व्यसन करण्यामध्ये खूप पुढे आहेत. तर व्यसन ही सुद्धा शरीरातली तेवढ्यापुरतं, म्हणजे अगदी खूप मोठ्या क्लासमध्ये इंटरकोर्सच्या आधी वाईन घ्या, त्यांनी एक्साइटमेंट येते, हे तात्पुरतं होतं. दीर्घकाळ जर तुम्ही घेतलात तर त्याचे काहीही फायदे होणार नाहीत, किंबहुना दुष्परिणाम होतात. कारण अल्कोहोल किंवा कोणतीही ही जी काही व्यसनं आहेत त्याच्यामुळे पित्ताची दृष्टी होते. आणि मी मगाशी सांगितलं की जर का पित्त जर का वाढलेलं असेल तर शुक्र पातळ व्हायला लागतं आणि उलट लवकर इजॅक्युलेशन होतं आणि त्याचे होणारे इतर दुष्परिणाम सुद्धा खूप आहेत. तर त्यामुळे ते सुद्धा आपण टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर व्यसनं ही लैंगिक सहजीवनासाठी, म्हणजे जेव्हा आमच्याकडे सेक्शुअल कंप्लेंट्स घेऊन जेव्हा जोडी येतात त्यावेळेस आम्ही विचारतो व्यसनांची हिस्ट्री, तर ती आम्हाला निश्चित मिळते त्याच्यामध्ये. तर म्हणून व्यसन टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरेचदा इंटरकोर्समध्ये पार्टनरने हे केलेलं मला आवडतं असं एकमेकांना सांगितलं जात नाही. आता विशेषतः स्त्रिया तर या विषयावर बोलत नाहीत किंवा हे मला आवडत नाही, हे दोघांनी पण सांगणं अत्यंत गरजेचं आहे. मुळामध्ये पुरुष स्त्रीला एक्साइट करण्याचा रोल पुन्हा त्याचा जास्त येतो, कारण तिला वेळ लागत असतो. पण म्हणून स्त्रियांनी याच्यामध्ये ऍक्टिव्ह रोल घेऊ नये असं अजिबात नाहीये. अन्यथा काय होतं, पुरुषांना ते एक मोनोटोनस होतं. कधीतरी बाईनी पण नवऱ्याला म्हटलं पाहिजे की अरे लेट्स हॅव अ सेक्स टुडे टू नाईट. ती जेव्हा ऑफर करते तेव्हा त्याला पण खूप छान वाटतं. तर ते मोनोटोनस होऊ नये म्हणून तिने पण सांगावं. नो डाऊट पुरुषांची सेक्स डिझायर स्त्रीपेक्षा जास्त असते, कारण टेस्टोस्टेरॉन जे हॉर्मोन आहे ते त्यांच्यामध्ये जास्ती आहे आणि म्हणून ती जास्त आहे. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन हे प्रेमाच्या बाबतीतलं असणारं हॉर्मोन आहे आणि म्हणून बघा तिची प्रेमाची भूक एन नंबर ऑफ गोष्टींमधून होते, पुरुषाची प्रेमाची भूक संभोगातून शमत असते. तर म्हणून स्त्रियांनी हे सांगणं पण गरजेचं आहे की मला असं केलेलं आवडतं, असं मला नाही आवडत. बरेचदा ते नाही सांगितलं आणि ते सहन करत बसल्या की त्यातला आनंद निघून जातो आणि ती जर आनंदी नाही झाली तर ती तिच्या जोडीदाराला सुद्धा आनंद देऊ शकत नाही. तर म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी आता ज्या मी सांगितलेल्या आहेत, यातलं आपण कशामध्ये मागे आहोत हे लक्षात घ्या.
इंटरकोर्सच्या बाबतीमध्ये नेहमी तीच तीच पोझिशन करणं हे पण चुकीचं आहे. तुम्ही वात्स्यायनचं कामसूत्र जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कितीतरी पोझिशन्स दिलेले आहेत, वेगवेगळ्या पोझिशन्स. तर त्या आपण आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार, आपल्या वयानुसार आपल्याला काय काय ट्राय करता येतील त्या पोझिशन्स, हे तुम्ही ट्राय करा. आणि त्या पद्धतीने जर केलं तर ती एक अजून आनंददायी प्रोसिजर होत असते. मग आता त्याच्यामध्ये जी पॉइंट आहे, ही पोझिशनचं काय होतं ते, तो एक वेगळा अभ्यास आहे. तर तो तुम्ही त्या पद्धतीचा अभ्यास करा, कामसूत्र वाचलं तर त्याच्यातल्या खूप पोझिशन्स तुमच्या लक्षात येतील की हा हे छान गोष्टी वाटतात. किंवा नेहमी एकाच ठिकाणी इंटरकोर्स करण्यापेक्षा तुम्ही जागा बदला. अजून एक असतं की सतत 24 तास जर का ते स्त्री पुरुष एकत्र असले, सतत एकत्र असणं हे सुद्धा कंटाळवाणी गोष्ट असते. बघा, काही दिवस गावाला जाऊन आला जोडीदारांपैकी, तर नंतर एकत्र येणं किंवा भेटणं मध्ये जो आवेग असतो तो रोज भेटणाऱ्यांमध्ये नसतो. तर म्हणून थोडस अंतर सुद्धा एकमेकांमध्ये असावं, काही दिवस दूर राहणं असावं, की ज्याच्यामुळं इंटिमसी वाढेल, भेटण्याची आतुरता वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या जर का आपण जुळवून आणल्या तर लैंगिक सहजीवन हे उत्तम होऊ शकतं. हा पुन्हा प्रॅक्टिसचा भाग आहे, सातत्याने करण्याची गोष्ट आहे. हवंय काय, नको काय याविषयी सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे, म्हणजे ही गोष्ट ही उत्तम होऊ शकते. अजून एक महत्वाचं, स्त्रियांच्या बाबतीमध्ये जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा ऑब्व्हियसली बाळाकडे प्रेमाचा ओढा असतो, त्यामुळे ती इच्छा त्यांच्या बाबतीमध्ये कमी होते. मेनोपॉज, पेरिमेनोपॉज फेज मध्ये ड्रायनेस येत असतो. मग त्यावेळेस त्यांनी पित्तशामक चिकित्सा करून घेणं गरजेचं आहे. तेव्हा तिचं मन खूप वोलाटाईल झालेलं असतं, तर त्यावेळेस इम्पेशंट झालेली असते. तर तेव्हा कुटुंबाने जर खूप छान समजून घेतलं, तेव्हा तिला बरेचदा लैंगिक इच्छेपेक्षा ना तिला शारीरिक काय स्पर्शाची भूक जास्त असते. तर जोडीदाराने मिठीत घेतलं तरी सुद्धा तिच्यामध्ये हळूहळू अरावजल येऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपण समजून घेणं, प्रत्येक मोडवर, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गरज ही भिन्न भिन्न असते. तर त्या त्या पद्धतीने जर आपण लक्ष दिलं तर एक आनंदी सहजीवन अशा पद्धतीचा आपण लैंगिक सहजीवनाचा आनंद घेऊ शकतो. आणि ही गरजेची गोष्ट आहे, हे दोन्ही पार्टनरनी समजून घेतलं पाहिजे. आणि मग काही त्रुटी असतील तर आपल्याला योग्य वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन याच्यातून पूर्णपणे बाहेर यावं. आणि एकमेकांच्या मताचा आदर करायचा, एकमेकांना स्पेस द्या. जसं मी मगाशी म्हटलं की लांब राहा, तसं ती स्पेस दिल्यानंतर सुद्धा, जसं की बायकांना समवयाच्या मैत्रिणींमध्ये जाऊन आल्यावर आवडतं, पुरुषांना समवयाच्या मित्रांबरोबर जाऊन आवडीच्या लोकांबरोबर जाऊन आल्यावर, तर ही स्पेस आहे. त्यामुळं ही स्पेस एकमेकांना द्या आणि पुन्हा ते नातं अजून घट्ट होईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. म्हणजे मग जे काही आपल्याला 4 पातळ्यांवरचं जे सहजीवन आहे, शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि आध्यात्मिक, ह्या सगळ्या स्तरावरचं जर का आपण सहजीवन अनुभवलं, विकसित केलं, तर मला असं वाटतं की माणूस म्हणून आपण उन्नत अवस्थेला जाऊ शकतो आणि रोजचं आपलं जगणं हे आनंददायी होऊ शकतं. मला जे मुद्दे मांडायचे होते ते मुद्दे मांडलेले आहेत. जर उपस्थित श्रोत्यांपैकी कोणाला काही प्रश्न असले तर आपण प्रश्न घेऊ शकतो. मॅम, डॉक्टर दीपक करजीकर, परभणीहून. हा, विचारू? हो, येस, बोला ना. हा, वेळेच्या बाबतीत आता की जुन्या म्हणजे आधीच्या काळी जो वेळ असायचा तो जनरली लवकर असायचा, रात्रीच्या वेळी. आता एक हो. तर लेट नाईट किंवा बऱ्याच वेळा डे टाइम काही कपल्स हे करतात. हम्म, त्याच्याबद्दल थोडंसं, त्यामुळं काय त्याचे परिणाम होतात आणि या सगळ्या हम्म. गोष्टींबद्दल थोडंसं आपलं मत. ओके, ओके. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. बघा, सकाळ, दुपार आणि रात्र हे जे 3 हे आहेत, त्याच्यामध्ये शरीरातल्या विशेषतः मनाची दोष स्थिती ही भिन्न भिन्न असते. म्हणजे रात्रीचा वेळ हा तमोबहुला निद्रा असं म्हटलेलं आहे. तमोगुण हा वाढलेला असतो त्या काळामध्ये. तर आणि तेव्हाचा जर काही इंटरकोर्स झाला तर तेव्हाची ऑर्गॅझम स्टेज, याच्यावर काही रिसर्च झालेला आहे. तर रात्रीचा जो होतो त्यानंतर येणारा ऑर्गॅझम आणि सॅटिस्फॅक्शन हे रात्री कम्पॅरेटिव्हली जास्त असतं. वेळेस सकाळी जर झाला तो, म्हणजे आता बाहेर छान उजाडलेलं आहे, टक्क लोकांच्या हालचाली सगळ्या सुरू झालेल्या आहेत, तर ते तेवढं नाही मिळू शकत. पण
आता तुम्ही जसं म्हणताय की रात्री खूपच दमून रात्री उशिरा आलेलो आहे आणि आता काही स्टॅमिना नाहीये, पण आणि अशा वेळेस बरेचदा कपलमध्ये असं होतं की रात्रीची एक झोप झाली. तुम्हाला माहितीये की आपण रात्रभर काही पूर्ण गाढ झोपेमध्ये नसतो. एक झोप झाली, शरीर मन थकलेलं आहे, ते रिलॅक्स झालं, तर मध्येच रात्री कधीतरी इंटरकोर्स होऊन जातो. दॅट इज ऑल्सो नॉर्मल. आणि ज्यांना रात्री नाही पण पहाटेच्या वेळी, आता दुसरी 2 झोपा झाल्यानंतर बरं वाटते, तर त्यांनी तेव्हा करावा. आता त्यातल्या सॅटिस्फॅक्शन लेवलचा विचार करावा. मला असं वाटतं की ती तुम्हाला कशी वाटते हे ना, थोडंसं अनालिटिकल माइंड असावं आपल्याला. हा झालं आणि संपलं असं करण्यापेक्षा मला यावेळी कसं वाटतंय, दुपारी केल्यावर काय वाटतंय, रात्री केल्यावर, मी ही सायंटिफिकल गोष्टी सांगितलेल्या, त्यांना अजून काय वाटतं हे प्रत्येक कपलनी त्याचा विचार करावा. म्हणजे हा दिवसभराचा विचार असताना ऋतूनुसार सुद्धा आयुर्वेदाने विचार मांडलेला आहे की थंडीच्या दिवसामध्ये इंटरकोर्सची फ्रिक्वेन्सी जास्त असते, उन्हाळ्यामध्ये ती कमी ठेवली पाहिजे. थंडीमध्ये बल चांगलं असतं बघा, आपण ड्रायफ्रुट्स आणि हे सगळं खातो, त्यामुळे ऑब्व्हियसली शुक्राची निर्मिती झालेली असते, त्यामुळे बेस्ट इंटरकोर्स तेव्हा होऊ शकतो. मात्र उन्हाळ्यामध्ये ते होऊ नाही शकत, तेव्हा थकवा येतो शरीराला, शुक्र तेवढ्या क्वालिटीचं तयार होत नाही. तर म्हणून असा वेळेचा विचार आयुर्वेद आणि आतापर्यंतची प्रॅक्टिस या बाबतीमध्ये मी सांगू शकते. खूप छान झालं मॅडम सेशन. अभिनंदन. येस, थँक्यू थँक्यू. धन्यवाद डॉक्टर. अजून एक येस. अतिशय आवश्यक पण ज्याबद्दल बोलायला अनेकांना लाज वाटते, भीती वाटते, अशा विषयावर तुम्ही आज खूप छान बोलला आहात. कुणालाही काही प्रश्न असतील तर विचारू शकता. माझ्या मनात म्हणजे 2 केस बद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. जर दुसरा कोणाला प्रश्न नसतील तर मी ते प्रश्न विचारतो. तुमच्याकडे असं काही वेळा होतं का की फक्त पुरुष तक्रार घेऊन येतो आणि त्याची पत्नी येतच नाही किंवा बोलायला तयार नसते, आणि ह्या तक्रारी दोन्ही प्रकारच्या असतात? म्हणजे एक प्रकारची तक्रार अशी असते की माझी पत्नी याला तयार नसते, तिला दुसऱ्या दिवशी यामुळे अशक्तपणा येतो, त्रास होतो, ती नोकरी करणारी आहे आणि त्यामुळे ती हे टाळते, असं काही पुरुष सांगतात. आणि दुसरा प्रकार असा असतो की माझ्या पत्नीला रोज सेक्स हवा असतो आणि त्यामुळे मी थकून जातो, मला ते नको असतं, यावर काय करू, असाही प्रश्न घेऊन काही पुरुष येतात. तर यावेळी असं जर झालं तर तुमचा काय सल्ला असतो? हा, आता पहिला जो प्रश्न आहे की तिला नकोसं असतं किंवा तिला थकवा येतो, तर सर अशा केसमध्ये त्या फिमेलची हिस्ट्री, म्हणजे जर असा पुरुष त्यांच्या बायकोची जर तक्रार करत असेल तर तिला आणणं हे कंपल्सरी असतं. म्हणजे आम्ही तेच सांगतो की ती का तयार नाहीये, मग तिच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, किंवा जर ती नोकरी करते आहे आणि खरंच तिला इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या आहेत आणि म्हणून जर त्रास असेल, तर मग तुम्ही तिचं घरातलं काम हलकं करा. दुसरं, बरेचदा या स्त्रियांमध्ये पित्तदृष्टी सर दिसून येते आणि त्याच्यामुळे त्यांना फटिगनेस हा कम्पॅरेटिव्हली लवकर येतो, किंवा काही डेफिशियन्सीज असतात, तर त्या जर ट्रीट केल्या, आणि सगळ्यात महत्वाचं ना, बरेचदा बायकांच्या ते डोक्यात नसतं की हा ही गोष्ट पण मला गरजेची आहे. मग तिला जर आपण काउन्सिल केलं की बाई हे केवळ त्याच्या इच्छेसाठी नाहीये, तर तुला पण त्याचे काय फायदे होतात, हे जेव्हा आपण तिला तुझा HP ऍक्सिस कसा बॅलन्स होतो आणि त्याचे काय काय फायदे होतात हे जर का तिला आपण समजून सांगितलं, तर मग ती मात्र या गोष्टीसाठी तयार होते आणि ते होऊ शकतं. आता दुसरं जे आहे की तिला सारखं हवं असतं. तर अशा कंडिशन मध्ये पण आपण तिला, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या योनी सांगितलेल्या आहेत, तर हस्तिनी योनीमध्ये अशा प्रकारचं हे असतं. तर मग तिच्या बाबतीमध्ये एक्झॅक्टली काय आहे की तिला खरं सॅटिस्फॅक्शन मिळतंय का, म्हणजे जर का प्रॉपर ऑर्गॅझम आलेला असेल तर त्या स्त्रीला सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे. मग ते नाही मिळत म्हणून तिला आहे का, किंवा समटाईम असं पण लक्षात येतं की शी इज नॉट एंगेज्ड इन एनिथिंग, किंवा मग ते खूप पॉन पाहणं जात आहे का, आणि म्हणून मग ते फक्त सारखी इच्छा निर्माण होतीये का. तर हे खूप डिटेल सर बोलावं लागतं. म्हणजे जसं जोडीने आपण बोलतो, आमच्या असं लक्षात येतं की नवरा बायकोला घेतल्यानंतर जर सेक्शुअल हिस्ट्री विचारली तर
निम्मी खरी आणि निम्मी खोटी उत्तरं देतात. आणि हेच त्यांना 2 वेगळ्या रूम मध्ये घेतल्यानंतर दोघं एकदम पोपटासारखं खरं खरं सगळं बोलायला लागतात. नाही मी कसं काय त्याच्यासमोर बोलू, मग त्याला काय वाटेल. म्हणजे इतकं आपल्याकडे अंधारात ठेवणं हे आहे की जी त्या दोघांमध्ये होणारी ऍक्ट आहे ती किती क्लॅरिटी असायला पाहिजे दोघांमध्ये. पण पुन्हा तो अहम येतो. ओशो म्हणतायत ना, ती अहंकार शून्यता ती तिथे पण राहत नाही. तर मग अशा वेळेस त्यांना वेगळं वेगळं बोलून मग तिला अशा काही केसेस झालेत की ती फक्त हाच विषयाचं सतत चिंतन सतत चिंतन सतत चिंतन. आणि कफदृष्टी जर असेल तर मग तिथे ल्युकोरिया होऊन कफामुळं कंडू निर्माण झाल्यामुळं पण ती इच्छा तिच्यामध्ये जास्त होते. तर मग ती कमी केल्यानंतर ते कमी होते. आणि तिला कशामध्ये तरी दुसऱ्या गोष्टीमध्ये पण एंगेज जर व्हायला सांगितलं, ते एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स होम, तर तो डेव्हिल इकडे आलेला असतो त्यांचा. तर अशा झाल्या केसेस की मग त्यांच्यामधला तो प्रश्न, कारण रोज इंटरकोर्स ही खरंच पुरुषांसाठी अतिशय भयंकर अवस्था होते. म्हणजे ते किती स्क्रॅच करायचं अशा प्रकार आहे तो. तर ते ते पण चुकीचं आयुर्वेद शास्त्राने पण सांगितलेलं आहे. तर आम्ही अशा पद्धतीने करतो सर. धन्यवाद. काही इथे हँड रेज झालेले आहेत, त्यांनी अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. अरे बापरे, बोल बरोबर पॉइंट. हॅलो खरं नाही म्हटलं साहेब, काय म्हणते का म्हटलं आता. हॅलो हा प्रज्ञा, तुमचा हॅलो माईक सुरू आहे हो पण आवाज येत नाहीये. हा येतोय का आता सर आवाज? आय एम हो ऑडिबल? येतोय. हॅलो हो येतं. हा हा मॅम खूप छान सेशन आहे, इन्फॉर्मेटिव्ह, व्हेरी युजफुल. माझा एक प्रश्न असा आहे की आजकालच्या कपल्स मध्ये दोघंही यूज ऑफ अल्कोहोल असतं बऱ्याचदा, सोशल किंवा डेली दोघं जण एकत्र बसणं वगैरे. तर त्याच्यामुळे त्यांच्या सहजीवनावर काही इफेक्ट येऊ शकतो का? सो त्याच्यावर जर तुम्ही काही लाईट दिला तर दॅट विल बी गुड. मुळामध्ये बघा, आपल्याकडे ही पद्धत होती का रोज दारू पिणं? बायकांनी त्यातही विशेषतः ही नव्हती आपल्याकडे. हे कुठेतरी वेस्टर्न गोष्टी आलेल्या आहेत. स्त्रीचं शरीर हे व्यसन करण्यासाठी नाहीच आहे. एवढे रिसर्च पेपर्स आलेले आहेत आता, हे पश्चिमेकडे झालेले आहेत ते सगळे रिसर्च पेपर्स. नॉट ओनली ऑन द सेक्शुअल लाईफ, पुढे त्यांच्या प्रोजनीवर सुद्धा प्रचंड दुष्परिणाम होत आहेत. ऑटिझम सारखे प्रॉब्लेम्स त्यांच्या बाळांमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आणि बघा, ती जी अवस्था आहे जी आयडियली संभोगातून समाधीपर्यंतची जी अवस्था आहे, अल्कोहोल घेतल्यामुळं जी पहिली 4 स्टेजेस येतात, तर पहिली स्टेज ही डिलाइटफुल आहे. आणि नंतरच्या स्टेजमध्ये तुम्हाला भानच राहत नाही. ही अनुभवण्याची गोष्ट आहे, तुम्ही त्याचा अनुभवच घेत नाहीये आणि त्याचा आनंदच घेत नाही. तुम्ही काहीतरी वेगळ्याच गोष्टी करताय असं मला वाटतंय. सर अजून जास्ती सांगू शकतील. तर मला म्हणून असं वाटतंय की जो अतीव आनंद त्यातून ऑर्गॅझम मधून मिळणार आहे. आता सॉरी, मला अल्कोहोल घेऊन ऑर्गॅझम कसा येतो सॉरी मला हे माहिती नाहीये. कोणी ह्यावर लाईट करत असेल, एनलाईट केलं मला तर चालेल. पण मला असं वाटतं की ही एक अतीव आनंदाची गोष्ट आहे. तर ती कितपत मिळत असेल सर, तुम्ही सांगावं. हा एक मला असं वाटतं की आयुर्वेदात सुद्धा जे मद्याचा एक उपयोग, म्हणजे खूप थोडे मद्य घेतलं तर एक रिलॅक्सिंग म्हणून त्याचा जो उपयोग सांगितलेला आहे. त्यामुळे या विषयाचा समजा भीती असेल, तणाव असेल, तर काही वेळा अशा प्रकारे मद्य दोघांनी घेऊन हे करणं, हे ट्राय करू शकता. मात्र रोज मद्य घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. कधीतरी जर समजा असं त्याची भीती घालवण्यासाठी म्हणून जर दोघांनी मद्यप्राशन, जसं आता मॅडमनी सांगितलं की दोघांनी एकत्र व्यायाम, तसं काही वेळा औषध म्हणून ते मद्य. फक्त इथे एक महत्वाची गोष्ट अशी असते की ते मद्य हे अतिशय व्यसन निर्माण करणारं आहे. मग ते रोज घ्यावं असं वाटू शकतं. आणि त्यामुळे ती जर आपल्या मनाच्या नियंत्रणाची जर आपल्याला काय म्हणू क्षमता आहे असं वाटत असेल, तर कधीतरी असं ट्राय करायला हरकत नाही. असं मी थोडं वेगळं मत डॉक्टर अंशू यांच्यापेक्षा इथे व्यक्त करतो. ओके सर, थँक्यू मॅम, थँक्यू सर.
थँक्यू. अजून कोणाचे प्रश्न असले तर आपण लवकर विचारूयात, कारण सगळेच पार्टिसिपंट आता वेट तुम्ही करतायत. या विषयावर कन्सल्टन्सी करता आहे, खूप चांगलं होय आहे. सर. म्हणजे असे काही केस आणि ज्यामध्ये स्त्रियांना समजा पुरुषांशी बोलायला लाज वाटत असेल तर मी तुमचा नंबर देईन आणि त्या फोनवर तुमच्याशी या विषयात बोलू शकतात. यामध्ये तुमचा असा काय अनुभव आहे की तरुण मुली ज्या आज माझ्याकडे समजा काउन्सिलिंगसाठी येतात त्या या विषयावर बोलायला तयार असतात? म्हणजे त्याचं मी एक उदाहरण सांगतो की जे त्यांना काही वेळा हे समजून सांगावं लागतं की ऑर्गॅझम म्हणजे प्रेम नाही. म्हणजे तरुण मुली असं सांगतात की लग्न झाल्यावर 2-3 वर्षांनी आता आमचं एकमेकांवर प्रेम राहिलेलं नाही आणि त्याचं ते एक अनालिसिस असं करतात की पूर्वी जसा मला सेक्समध्ये आनंद मिळायचा तसा आता मिळत नाही. आणि त्याचं एक कारण तुम्ही जसं आत्ता सांगितलं तसं रुटीन, त्यातमध्ये काही नाविन्य राहिलेलं नसतं आणि त्यामुळे ऑर्गॅझमच्या आनंदासाठी जे केमिकल डोपामाइन पाझरणं आवश्यक असतं ते पाझरत नाही आणि त्यामुळे असं होऊ शकतं. हे त्या तरुण मुलींना सांगणं आवश्यक असतं. माझा प्रश्न असा आहे की आपल्या आता तुम्ही अहिल्यानगर सारख्या भागात राहता, तिथल्या ग्रामीण किंवा एकूणच 30-35 स्त्रिया या विषयावर मोकळेपणाने बोलतात का? जर सर समस्या अगदी काही महिलांना आणलेलं आहे ते पुरुषांनीच आणलेलं आहे. हा, पण जेव्हा त्या त्यांच्या काही गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्स घेऊन येतात ना, आणि तेव्हा त्या विषयावर जर बोललं किंवा अलाइड अजून गोष्टी आहेत, म्हणजे जसं अगदी सर हायपोथायरॉइडिझमची सुद्धा केस असेल किंवा मनाची इन्व्हॉल्वमेंट आहे हे आपल्याला प्लीहा चेक केली आहे आणि नाडीवरून ते लक्षात येतं, तेव्हा तुला स्ट्रेस आहे. मग त्याच्या मागे मागे गेल्यानंतर हे दिसतं. पण त्यांना हे अवेअरनेसच नाही असं मला वाटतं सर, की याचा रिलेशन इंटरकोर्स या गोष्टीची आहे हे अजून त्यांना माहिती नाहीये. हे खूप लेक्चर्स होतील ना तेव्हा मला वाटतं की आपल्याकडे समाजामध्ये अवेअरनेस होईल. हा, पण मला असं मात्र एवढं नक्की सांगते की खूप सामाजिक संस्थांमध्ये मी निगडीत असल्यामुळे जेव्हा महिलांचं गेट टुगेदर होतं आणि सहज असं विषयावर बोलायला लागल्यानंतर लक्षात येतं की त्यांना खूप आवडतं की अरे हा, या विषयी आम्हाला सायंटिफिक माहिती नाहीये. हे त्या मात्र आवर्जून सांगतात की हा, तू आज तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं माहिती मिळेल. किंवा बरोबरीच्या मैत्रिणी असतील ज्या नॉन मेडिको आहेत, इवन दो मेडिको सुद्धा सेक्सॉलॉजी हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये कोणाच्याच नाहीये आणि म्हणून प्रॉब्लेम येतो त्याचा. तर मग त्याविषयी ओपनली चर्चा, म्हणजे मी स्वतः काही फोरमवर याविषयी बोललेली की जिथं महिला आहेत तिथं आवर्जून या विषयावर बोलले आणि खूप छान अप्रिसिएशन तिकडून झालेलं होतं की येस, ही पण गरजेची गोष्ट आम्हाला समजली. आपण म्हणजे स्त्रिया याविषयी कमी बोलतात पण यामध्ये ऑर्गॅझम असतो आणि तो आनंद मला मिळत नाही असं सांगणारी पेशंट तुम्हाला मिळाली आहे का? तर स्वतःहून जसं पुरुष हा, सांगतात की येस. आता हा होय सर, हे आम्हाला इन्फर्टिलिटीचे केसेस असल्यामुळे आमच्याकडे तिथे मात्र ते सांगतात. आणि आता जसं आत्ताच्या साधारण ज्या 35च्या आसपासच्या ज्या महिला मुली आहेत ना, त्या मात्र आवर्जून सांगतात. आणि तिथं आता हा थोडीशी भीड चेपली आहे. हे मी जे मगाशी सांगितलं, किंवा समोर पार्टनर नवरा असेल तरी त्या सांगतात, किंवा ही ना नुसती शांत बसते, ही काहीच रिस्पॉन्स करत नाही फोरप्लेला, असंही पुरुष सांगतात. म्हणजे प्रमाण कमी आहे पण येस, सांगतायत आता, एवढं आहे. नाही, माझा प्रश्न असा आहे, हे पुरुष सांगतात तसं स्त्री सांगते का की मला या क्रियेमध्ये आनंद हा, मिळतो हे माहितीच नाही? आत्ता आत्ता सर असं जाणायला म्हणजे त्यांना खूप खूप समजून सांगितल्यानंतर मग त्यांना ऑर्गॅझम काय असतं. कारण काय होतं सर, अर्ली एज मध्ये तो फील केलेला असतो. पण आता 35-40 नंतर मग ऑर्गॅझमची इंटेन्सिटी ऑफ ऑर्गॅझम कमी झालेली असते. आणि मग त्यांना ते म्हटलं की हा, जेव्हा तुमचा सुरुवातीला संबंध येत होता लग्नानंतर, तेव्हा जो एक आनंद एकदम टोकाचा असं फील होते का, मग त्या सांगतात नाही. पण तो नेहमी मिळवायचा असतो हे मात्र दुर्दैवाने त्याला माहिती नाही. की ठीक आहे, नॉट नेसेसरी की प्रत्येक इंटरकोर्स मध्ये होईल, पण ऍटलिस्ट दॅट इज द
पीक ऑफ रोमांस इंटरकोर्स हे माहिती नसतं, एवढं मात्र आहे. आणि सांगितल्यावर मग त्यांना कळायला लागतं. मॅडम, ऑर्गॅझम आणि गर्भधारणा याचा काही फारसा संबंध आहे का? सर, याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे आयुर्वेदाच्या कॉन्सेप्टनुसार की जेव्हा पती पत्नी उत्कट आनंदाच्या क्षणी एकत्र येतात, म्हणजे प्रहर्षेण संयुज्यते, हर्ष नाही नुसता तर प्रहर्ष म्हणजे विशेष हर्ष, विशेष हर्ष म्हणजे आनंदाची अवस्था, तेव्हा जेव्हा एकत्र येऊन जी गर्भधारणा होते ना, ही दी बेस्ट, सगळ्यात उत्तम गर्भधारणा सांगितलेली आहे. तर म्हणून मग तसा असावा ऍक्च्युली. असं आम्ही जेव्हा आता इन्फर्टिलिटीवर प्रॅक्टिस करत असल्यामुळे आमच्याकडे गर्भाधान विधी सांगितलेला आहे. तर त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला जेव्हा आपण प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी म्हणून जो काही आपल्याला हे करायचं आहे, तर तो विधी सांगितलाय. आत्ताच मी मगाशी बघा सरांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना डॉक्टर तुम्हाला आता असं म्हटलं होतं की लग्नाच्या अर्ली याच्यामध्ये ऑर्गॅझम फेज कम्पॅरेटिव्हली जास्त अचीव्ह होते आणि त्याचा ड्युरेशन जास्ती असतो. तर ते तेव्हा AMH लेवल ह्या 30च्या आत जास्त असतात. पुरुषांचंही शुक्र जर पाहिलं तर ते उत्तम असतं, सेम पॅरलल. आता पुरुष शुक्र चेक करता येतं, स्त्री शुक्र चेक नाही करता येत, पण AMH लेवल जर पाहिली तर AMH सांगते ओव्हॅरियन रिझर्व्ह काय आहे ती, म्हणजे इट इज अ सॉर्ट ऑफ स्त्री शुक्र आहे, ते बेस्ट असतं. त्यामुळं तुमच्या म्हणण्याला दुजोरा माझा असा असेल की येस, जर ऑर्गॅझम जर चांगला असेल म्हणजे ऑब्व्हियसली शुक्र जर चांगला असेल तर प्रेग्नन्सी राहणं ही इझी गोष्ट होईल आणि उत्तम संतती त्याच्यातून प्रोजेनी ही चांगली होऊ शकते, उत्तम शुक्र असल्यामुळे. मॅम, असं काही ऑर्गॅझम चांगला असेल तर PCOD आणि हार्मोनल इम्बॅलन्स कमी असेल हे असं पण लक्षात येत असेल ना आपल्या, म्हणजे आपोआपच शुद्ध शुक्र शुद्ध आर्तव असं त्या क्रियेत भेटण्याची शक्यता आपल्याला जास्त होईल असंही असेल ना त्याचं? बरोबर आहे ना, उत्तम शुक्र असेल तर. ऑर्गॅझम चांगला हम्म. तिथे म्हणजे आयुर्वेदात अपेक्षित आहे शुद्ध शुक्र शुद्ध अर्थ किंवा त्यातलं बेस्ट जे आपल्याला क्वालिटी अपेक्षित आहे ते तशा त्या वेळेसच्या क्रियेमधनं जास्त चांगल्या प्रमाणात भेटेल, त्यातलं बेस्ट क्वालिटी भेटेल, हे पण असं होत असेल ना? असं मी म्हणजे म्हणेन, मी थोडासा मागे जायचं. मिळणारे शुक्र आहे त्या हा, तुलनेत चांगला ऑर्गॅझम असताना बाहेर पडलेले शुक्र हे निश्चितच चांगल्या क्वालिटीचं असेल. अगदी बरोबर आहे. फक्त मी आता तुम्हाला अजून इंटरप्ट करते डॉक्टर, की आपण जर AMH लेवलचा जर विचार केला तर PCOS मध्ये AMH लेवल सगळ्यात हाय आहेत. त्या नॉर्मल जर का समजा 30-35 पर्यंत जर का नॉर्मल फिमेल मध्ये ती आपल्याला 3 किंवा 2.5 ते 3च्या दरम्यान जर सापडते तर त्यांची 7-8-9 पर्यंत सापडते. बट इट इज नॉट द क्वालिटी. त्यांच्यामध्ये उत्तम क्वालिटीचं बीज तयार होत नाही, फक्त रिझर्वायर येतो. आलं लक्षात? तर म्हणून तो लगेच त्याला रिलेट कितपत करायचा हा मला थोडासा प्रश्न पडला. कारण तिथे PCOS मध्ये ओल्ड PCOSचा आहे, फॅट ज्या PCOSचा आपण वेगळा विचार करू, थिन PCOSचा पुन्हा वेगळा विचार करावा लागेल. तर हे थोडंसं बादरायण संबंध जोडल्यासारखं होईल की काय असं मला वाटतंय बरं का. म्हणजे मी तुम्हाला म्हणून मुद्दे मांडले असे की जे केसेस मी पाहते त्या संदर्भातले. ठीक आहे, अगदीच व्याक प्रश्न मनात आला, म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि अशा सगळ्या हार्मोनल इम्बॅलन्सची शक्यता वाढेल, ते होत नसेल तर स्त्री शरीरात तसे बदल घडतील संप्रेरकांमध्ये, असं मला म्हणायचं होतं मॅडम. एकंदर म्हणजे फक्त हा, PCOS असं नाही तर एकंदरच हा. हार्मोनल इम्बॅलन्स जर ज्या स्त्रीमध्ये हे सगळं ऑर्गॅझम चांगल्या क्वालिटीचं असेल तर संप्रेरक चांगले आपोआपच हा, बरोबर. हा, येस येस, बरोबर आहे. तर ते निश्चित चांगले तयार होणार. बरोबर आहे. येस. मला चॅट मधले प्रश्न नाही दिसत आहे आता. काहीतरी हा, लिव्ह इन मी एक रिलेशनचा आहे. प्रश्न विचारतो आणि त्याचं मी उत्तर देतो. तुम्हाला हा, काही वेगळं बोलायचं असेल तर तुम्ही हो. देऊ शकता. असा एक प्रश्न आहे की लिव्ह इन मध्ये एकमेकांना जाणून घेण्यासाठी एकत्र राहतात, ते सेक्स शिवाय राहू शकतील काय? ते नंतर लग्न करणारही नाहीत. तर मलाही जे काही अशा केसेस पाहिलेल्या आहेत लिव्ह इन राहणारे, तर ते सेक्स शिवाय राहत नाहीत. ते सेक्सचं सुद्धा एकमेकांना जाणून घेण्यासाठी आम्ही एकत्र राहतो असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे लिव्ह इन म्हणजे ते केवळ एकत्र राहत नसतात, ते काय आपण म्हणू सेक्स रिलेशन त्यांचं असतंच,
फक्त लग्न म्हणजे त्यामध्ये कायदेशीर बंधन हे त्यांना नको असतं. किंवा काही वेळा म्हणजे माझ्याकडे अशा काही केसेस आहेत की जे शिकत असतात, उदाहरणार्थ MBBS झाल्यावर MD MS करताना ते 3 वर्ष शहरात राहावं लागतं. ती 3 वर्ष ते एकत्र राहतात, लिव्ह इन मध्ये राहतात, आणि 3 वर्षानंतर त्यांचं ते नातं राहत नाही. ते आपापल्या शहरात आपल्या दुसऱ्या गावात जातात, तिथे वेगळं लग्न करतात. आणि त्यामुळे मला जी काही अशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारी कपल्स भेटलेली आहेत, ती त्यांचं सेक्शुअल रिलेशन हे असतंच. डॉक्टर, तुम्हाला याबद्दल काही वेगळं असं सांगायचं असेल तर सांगू शकता. म्हणजे तुम्ही तर फॅक्टच सांगितलेली आहे सर, जी आहे ती. अं, मुळामध्ये ह्या सगळ्यामुळे आपली लग्नाची वय इतकी वाढत चाललेली आहेत. थोडा वेगळा इनपुट मी देते बरं का, ह्याच्यावर मे बी मोठं डिबेट होऊ शकतं. साधारण माझी एक मैत्रीण आहे, आता 65-70च्या दरम्यान तिचं वय आहे. आपण चर्चा म्हणून हा मुद्दा घेऊयात, एक वेगळा विषय. ती वयाच्या 19व्या वर्षी, आता ती 70 वय, 19व्या वर्षी ती जर्मनीला शिकायला गेली. फार्मा कंपनीमध्ये काहीतरी फार्मास्युटिकल्स ती शिकायला गेलेली होती. आता तो काळ असा होता की इतके वर्षापूर्वीचा काळ, तेव्हा तिने एक अजून महाराष्ट्रातली मुलगी पण तिथे होती. तर त्या दोघीच नेहमी एकत्र राहायच्या. आता गे लेस्बियन शब्द आपल्याकडे आले आहेत. वेन शी वॉज लिव्हिंग इन जर्मनी, तेव्हा त्या दोघी सारख्या राहायच्या म्हणून तिचे कॉलिग्स जे होते ते म्हणायचे की तुम्ही लेस्बियन्स आहात का, दोघीच जणी राहता. आता हे आपल्याकडे, त्या महाराष्ट्रीयन होत्या म्हणून राहत होत्या, आणि त्या सहज असं विचारायच्या एकमेकींना की ते तिथं अगदी ओपन सेक्स ही गोष्ट असल्यामुळे यू यू पीपल डोंट फील की सेक्स वगैरे हे काही तुम्हाला असं वाटत नाही का हे. तर त्या म्हणे नाही म्हणे वाटत म्हणे, हाच तर म्हणे तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला इच्छा असते, फक्त ती तुमच्या नैतिक याच्यामध्ये बसत नसल्यामुळे तुम्ही 24/7 त्याचा विचार करता. आम्हाला इच्छा झाली की वी डू इट आणि संपलं, सो वी कुड फोकस ऑन आवर स्टडीज. या असं त्यांनी सांगितलं. मला पण तेव्हा असं मी विचारत पडले की अरे खरंच असं म्हणजे ज्या मुलांच्या मनामध्ये हे विचार जर सारखे येत असले, आणि तर ते कसे करतील, फोकस करतील, मग रिसर्च मध्ये काम कसं करतील, असा एक मला प्रश्न पडला. आता आपण भारतीय लोक असल्यामुळे आपल्याकडे नैतिक मूल्यांमध्ये या गोष्टी नाही आहेत. पण माझ्याकडे नॉर्वे आणि स्वीडन इथून 2 मुली आल्या होत्या, ज्या आपल्याकडे भारतामधल्या देवदासी सेक्स वर्कर्स यांच्यावर काम करत होत्या, आणि त्यांना एक कॉफी टेबल बुक बनवायचं होतं. आणि साधारण गेल्या 30-32, म्हणजे मी सेकंड इयर BMS ला असल्यापासून पहिलं लेक्चर कलियुग म्हणताना तेव्हा दिलं होतं. तर तेव्हापासून ही लेक्चर्स आतापर्यंत हजारो लेक्चर्स दिलेली आहेत. तर माझ्याकडे पण त्या माहिती घेण्यासाठी आल्या की हाव यू गाईड गर्ल्स. तर त्यावर ते मला विचारत होत्या, तर व्हॉट अबाउट सेक्स, कारण तेव्हा तर सेक्शुअली ऍक्टिव्ह झालेले असतात मुली, तर व्हॉट यू टेल देम. तर मी सांगितलं की हे आमच्या याच्यामध्ये म्हणजे सांगतो आम्ही की हे काही वय नाहीये, आता काही तुम्ही याच्या फंदात पडू नका. कॉलेजला गेला, मोठ्या झाला, कोणी मुलगा आवडलाच तर सांगा आवर्जून, जेव्हा मॅच्युरिटी आहे तर तेव्हा याचा विचार करा, असं असं त्यांना सांगितलं. तर ती म्हणजे तिला असं वाटलं हे हे काय उत्तर आहे का. म्हणजे ती ती जेव्हा आली होती तेव्हा ती 22-23 वर्षाची होती, माझ्याकडे आली. आणि तेव्हा की मला तर खूप आवडतो सेक्स, मला 4-5 मित्र आहेत म्हणे की वेन एव्हर आय फील आय एन्जॉय इट अँड लिव्ह इट. म्हणजे इतकं सहज, जितकं जेवण करणं ही जितकी गोष्ट साधी आहे, तितकं ही गोष्ट त्यांच्यासाठी इझी आहे. म्हणजे त्याच्याशी मला असं वाटतं की भावनेचा, म्हणजे आपल्याकडे वात्स्यायन असं सांगतोय की प्रणयाचा उत्कट बिंदू म्हणजे संभोग आहे, आणि पश्चिमेकडे मात्र फिजिकल इंटरकोर्स. याच्यावर मला असं वाटतं की म्हणजे जी मॉडर्न टर्मिनॉलॉजी मध्ये डेफिनेशन आहे की भावना, प्रेम बीम काही नाहीये, जस्ट मला इच्छा झालीये, मला पार्टनर मिळालेला आहे, आय विल डू इट अँड फिनिश, संपलं की संपलं, तू तुझ्या गावी मी माझ्या गावी, अशी धारणा तिथे असू शकते. किंवा ती अगदी मला 23-22 वर्षाची मुलगी, आय डोंट लाईक टू हॅव अ सेक्स विथ अ सिंगल मेल, मला आवडतं प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं असतं. तर बघा ही विचारामध्ये खूप भिन्नता आहे. आता मला या संदर्भामध्ये वेगळी मतं पण ऐकायला मिळालेली आहे की पुन्हा ती आपली आध्यात्मिक प्रणालीशी जोडली जातात बघा, की कोणत्याही वासना वासना त्या पुन्हा पुन्हा निर्माणच होतात, त्याचं दमन करा असं एकीकडे आपलं एक काही फिलॉसॉफी सांगते, आणि योग्य पद्धतीने योग्य होऊन भोगी व्हा असं पण आपल्याकडे एक फिलॉसॉफी सांगते की तुम्ही त्यात गेला की वारंवार त्याचीच इच्छा होणार. म्हणून मग
फार त्याच्या नादी लागू नका असं सांगणारी, आणि तिकडे मात्र अशा पद्धतीने. तर मग त्यातच गुरफटलेले असेही काही तरुण, म्हणजे काही अब्रॉडला मित्रमैत्रिणी आहेत जे मेडिकल याच्यामध्ये आहेत, तर त्यांच्याशी चर्चा केल्यावर ते म्हणतात असंही दिसतं. तर मला असं वाटतं ना, हे व्यक्ती सापेक्ष असतं, त्याचं फार ग्लोबलायझेशन करू नये. ज्या व्यक्तीला जे योग्य वाटतंय, जी फिलॉसॉफी त्याची आहे, तत्वज्ञान त्याचं ज्या पद्धतीचं तो फॉलो करतो, त्या पद्धतीने करावं असं मला वाटतं. खूप छान. आणि कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण मीटिंग मॅम संपूया. थोडासा एक म्हणजे वेगळा विषय, आपलं सहजीवन असा विषय असला तरी एक प्रश्न मेनली आहे की 18 ते 25 म्हणजे 15 ते 25 वर्ष मुले किंवा मुली, ज्या वयात आता आपण 15 ते 25 म्हणतो की टेस्टोस्टेरॉन लेवल सगळ्यात जास्त असतात, म्हणजे हाय लेवल्सला असतात त्या कालावधीत, आणि लग्न तर झालेलं नसतं. तर ऍक्च्युली मी असं एका पुस्तकावर काम करतोय की तारुण्याच्या उंबरठ्यावर योग साधना, निरामय योग प्रसार संशोधन केंद्रातर्फे आम्ही हे पुस्तक प्रकाश, वेलणकर सर आलेले आहेत तिथे आमच्याकडे, यश वेलणकर सर. तर तसं पुस्तक आम्ही तयार करतोय, माझ्याकडे जबाबदारी दिली आहे ती. तर हम्म. त्या वयातल्या मुलांसाठी आपण नेमकं काय सुचवू शकतो, म्हणजे त्या पद्धतीनं त्याच्याबद्दल थोडंसं काही सांगू शकलात तर. सर मुलींसाठी जसं मी दोन्ही. सर जसं मी आता कळी उमलताना हा विषय मी करते, तसं वयात येताना हा आयुर्वेद व्यासपीठ जी संघटना आहे त्याच्यातर्फे आपण हे कार्यक्रम घेत असतो. बघा, डोमेस्टिक 15 ते व्हायलन्स 18 आहे मी परभणी शाखेचा अध्यक्ष होतो मॅडम. इथे मी व्यासपीठात व्यासपीठचा आळंदीचा का? आहे. ओके, हा, मग तुम्हाला माहिती आहे ना सर. हो, हो. आणि मी ओके. तुमच्याकडे आलेलो आहे मॅडम, सरांची पण भेट झालेली आहे माझी. हो घरी का? आलेले आहे तुमच्याकडे. अरे देवा, त्या ठीक आहे, बोला ना, आपण कॉन्फरन्सच्या वेळी आले होते काय? ओके. अ, तर जेव्हा म्हणजे मुलींना, मी आता मुलींच्या विषयी मी म्हंटल ना, की आम्ही ज्या त्या 2 मुलींना सांगितलं तर तेच होतं की मुलींना आत्ता ना हे करणे. बघा सर, पण ना वास्तव खूप वेगळं आहे बरं का. म्हणजे तुम्ही हे काम केलेलं आहे किंवा करताय आता, थोडं विषयांतर होतंय. पण आम्ही पूर्वी जेव्हा ही लेक्चर्स द्यायचो ना, तेव्हा शाळांमध्ये असं सांगायचो की तुम्ही निनावी बॉक्स ठेवा, आणि म्हणजे बॉक्स ठेवा आणि मुलांनी निनावी प्रश्न टाकायचे त्याच्यामध्ये. कारण निनावी टाकले म्हणजे आत काय आहे ना, काय खदखदतंय ते सगळं बाहेर येतं. असं कोणी समोरासमोर प्रश्न नाही विचारणार. आणि सर इतके इतके भयंकर मुलांचे प्रश्न असतात. एक आमच्या इथे नगर जिल्ह्यामध्ये स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशनची मोठी शाळा आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्या शाळेमध्ये आम्ही गेलो आणि तिथे मुलं होती, वयात येणाऱ्या लेक्चरसाठी 2,500 मुलं. आणि माझ्या लेक्चरला, रेसिडेन्शियल स्कूल आहे, माझ्या लेक्चरला 950 मुली होत्या, मुलींची संख्या कमी होती. आणि हे भले मोठे बॉक्स घेऊन आले ते, कारण आठवडाभर आधी डिक्लेअर केलं होतं. तर आम्ही त्या शिक्षकांना सांगितलं की ते तुम्हीच बघा, प्रश्न सॉर्ट करा ना, आम्हाला द्या, आम्हाला काय बघायचं नाही, आम्हाला माहिती आहे त्यात काय असणार आहे. यू विल नॉट बिलीव्ह, ते बॉक्स उघडल्यानंतर अर्ध्या तासाने शिक्षक डोक्याला हात लावून बसले, बाप रे काय प्रश्न आहेत म्हणे आमच्या मुलांच्या मनामध्ये. म्हणजे ते इतके शॉक झाले होते की हे, म्हटलं अहो, आहे ही गोष्ट. तर मुळामध्ये आपण ना, मला असं वाटतं की अवेअरनेस करत असताना याचे दुष्परिणाम म्हणजे अगदी टोकाचं. मी स्नेहालय नावाची जी आमच्याकडे संस्था आहे, जी वेश्या आणि म्हणजे महिला आणि मुलींवर काम करते, जिची सुरुवातच वेश्यांच्यासाठी आणि मुलांसाठी काम करण्यापासून झाली. तर याचे दुष्परिणाम काय आहेत हे मुलींना समजून सांगते. सर, एमटीपी पिल घेणाऱ्या ज्या मुली होत्या त्याचा सर्व्हे झाला, तेव्हा एमटी पिल इतक्या प्रचंड विकल्या जात होत्या, तेव्हा सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं 100 पैकी 88 पिल्स ह्या मुली घेऊन जात आहेत अनमॅरिड. हे आज इतकं सोशल मीडियावर इतकं लैंगिकता प्रदर्शित केली जाते की मुलांमध्ये ह्या गोष्टी आपोआप इच्छा निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. हे आपण किती थांबवणार? मग फक्त त्याचे दुष्परिणाम सांगावेत? मग मी माझ्या लेक्चरमध्ये कुमारी माता हा पण विषय सर समजून सांगते. वेनरल डिसीजेस तुमच्या सिलेबसमध्ये कशासाठी आले? याचसाठी आलेले आहेत की यू शुड बी अवेअर अबाउट इट, की तुमच्यामध्ये तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि याला जर वाट करून दिली तर तुम्हाला गिफ्ट काय मिळणार आहे हे तुम्ही समजून घ्या, अशा पद्धतीने. आणि सेम मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा हे की मास्टरबेशन हे खूप, सर ग्रुप सेक्स असणारी गावाच्या गावं मुलं, शाळांमधली मुलं ग्रुप सेक्स करतात, हे आहे वास्तव. तर मला असं वाटतं आपल्याला बिईंग अ डॉक्टर्स, आपण आयुर्वेद व्यासपीठने घेतलेला हा उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावर आपण जितकं राबवू शकतो की मुलांना अवेअर करणं की अरे. आणि मग तेच होतं सर, जी मुलं याच्या मागे लागतात त्यांचं करिअर म्हणून किंवा माणूस म्हणून उन्नती तुमची कशी कमी होते याची काही उदाहरणं देते मी. आणि मग त्यामुळं तुम्ही ठरवा की मला आता इकडं जायचंय का मला माणूस म्हणून मोठं व्हायचंय, करिअरमध्ये मोठं व्हायचंय, व्यक्ती म्हणून मला काहीतरी बनायचंय. हे आपल्याला थोडं त्यांना जर समजून सांगितलं तर
होतो बदल असा शाळांकडून पण पॉझिटिव्ह, की जे अफेअर प्रकरणं होती ती कमी झालेली आहेत मुलांची. तर मला असं वाटतं हे टीन्स मधलं अफेअर जे असतात ना, ही बहुधा आकर्षणातूनच जास्त असतात. ती काही फार खोलामध्ये जात नाहीत. पुढचीच ही खोलामध्ये जातात जरा थोडीशी मॅच्युरिटीला आल्यानंतर. तर एवढं सांगतो. आणि मुलांच्या बाबतीमध्ये हा डॉक्टर मास्टरबेशन त्याविषयी महेश सांगत असतो. त्याचे आत्मघात कसा आहे. आणि दुर्दैवाने ना एका शाळेमध्ये आम्ही गेलो होतो, तर तेव्हा एका डॉक्टरांनीच मुलांना सांगितलं होतं, नाही ते बेस्ट असतं मास्टरबेशन, त्यांनी अभ्यासात लक्ष लागतं. तर तुम्ही मास्टरबेशन अगदी आठवड्यातनं 2-3 वेळा, हे शाळेतल्या मुलांना सांगितलेलं होतं. असं म्हणजे इतकं चुकीच्याही पद्धतीने सांगितलं जातं. तर बस आपण एवढंच करू शकतो असं मला वाटतंय. थँक्यू. Yes. धन्यवाद डॉक्टर. जवळ 1.5 तास धन्यवाद बोलता सर. आहात. खूप महत्वाचा विषय तुम्ही आज मांडलेला आहे आणि याच विषयावर वेगवेगळ्या काही त्यातल्या समस्या या अंगानं तुमची अधिक पुन्हा पुन्हा अशी व्याख्यानं इथे व्हावीत अशी इच्छा व्यक्त करून आजचं सेशन मी संपवतो. खूप धन्यवाद. धन्यवाद सर. गुड नाईट. थँक्यू.